हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, तुम्ही होप होप सो तुम्ही जे लेक्चर आहे ते बघतच असाल. आपण 2025 चे सगळे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते बघितले आहे. ओके, कोणते MCRPG CET आणि किती लेक्चरमध्ये बघितले? पूर्ण टोटल 4 लेक्चरमध्ये आपण ते बघितले. 5th लेक्चर आपण जो फॉरेस्ट्रीचा विषय आहे, फॉरेस्ट्रीला क्वेश्चन किती येतात? 6 क्वेश्चन येतात. तर त्यासाठी आपण फॉरेस्ट्रीचे एक लेक्चर एक लेक्चर अरेंज केलं होतं तुमच्यासाठी, एक सेशन. त्यानंतर 6th जे आहे, 6th मध्ये आपण पूर्ण जे एंटमॉलॉजीचे आहे, एंटमॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत 2012 पासून ते 2024 पर्यंत जेवढे MCQ विचारले होते ते आपण डिस्कस केले. ओके, आज आपला सब्जेक्ट म्हणजे मला कोणीतरी एक कमेंट करून सांगितलं होतं, मी तुम्हाला नेहमी विचारते की तुमचे काही सजेशन असतील तर मला सांगा. तर सजेशन मध्ये मला असं सांगण्यात आलं की मॅम प्लांट पॅथॉलॉजीवरती तुम्ही असं एक सेशन अरेंज करा. तर ते आपण सेशन आज कंटिन्यू करत आहोत. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट आपल्याला माहिती, आपल्याला काय करायचं आहे, सेशनला लाईक करायचं आहे, फ्रेंड्स मध्ये शेअर करायचं आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत प्लांट पॅथॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत जीपीबी. ओके, सजेशन मध्ये मला कमेंट मध्ये असं सांगितलं की मॅम जीपीबी वरती घ्या. ओके, आपण नेक्स्ट लेक्चर आपलं जे 8वं लेक्चर असेल ते कशाचं असेल? जीपीबीचं असेल नक्कीच. आता आपण सुरुवात करूया प्लांट पॅथॉलॉजीला. ओके, तर आपला फर्स्ट टॉपिक येतो याच्यामध्ये की ज्यावरती टॉपिक क्वेश्चन विचारला जातात तो म्हणजे सायंटिस्ट अँड देअर कॉन्ट्रीब्युशन. ओके, तर आतापर्यंत किती क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. क्वेश्चन कशावर, सायंटिस्टच्या कशावरती आला आहे? हु रिगार्डेड ॲज अ फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, देन मॉडर्न एन्झायमॉलॉजी, germ theory of disease, then penicillin was discovered by, आणि collection of fungi in India was pioneered by. असे 5-6 म्हणजे किती आहे हे टोटल 5 क्वेश्चन जे आहे ते विचारलेले आहेत. तर आपण पूर्ण सायंटिस्ट बघू, म्हणजे पॉसिबिलिटी आहे मायक्रोबायोलॉजी मागे मायक्रोबायोलॉजी वरती विचारलेलं आहे, यावेळेस फायटोपॅथॉलॉजी वरती विचारू शकतात. ओके, तर बघा फर्स्ट येतात ते म्हणजे थिओफ्रास्टस. कोणते सायंटिस्ट येतात? पहिल्यांदा जर आपण प्लांट पॅथॉलॉजीच्या हिस्ट्रीमध्ये गेलं तर जे थिओफ्रास्टस नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी ही स्टडीड अँड रोट अबाउट द डिसीज ऑफ ट्रीज, सिरियल्स आणि लेग्युम. त्यांनी त्यांच्या एन्क्वायरी इंटू प्लांट, कोणतं बुक कोणतं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की बुक वरती सुद्धा क्वेश्चन येतो. रॅचल कार्सन. ओके, रॅचल कार्सन नावाच्या सायंटिस्टने कोणतं बुक लिहिलं होतं? सायलेंट स्प्रिंग. त्यावरती क्वेश्चन आलेला आहे. इथेही क्वेश्चन येऊ शकतो. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? एन्क्वायरी इंटू प्लांट, ज्याच्यामध्ये त्यांनी डिसीजेस, ट्रीजचे डिसीज, त्यानंतर सिरियल्सचे डिसीज आणि लेग्युमच्या डिसीज बद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. आणखी त्यांना आपण काय म्हणतो? फादर ऑफ बॉटनी सुद्धा म्हणतो. ओके, नेक्स्ट येतात ते म्हणजे जो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे बघा की डच वर्कर अँटोन व्हॅन लिओनॉर्ड डेव्हलप दी फर्स्ट मायक्रोस्कोप. त्यांना काय म्हणतात? मायक्रोबायोलॉजीचे फादर सुद्धा म्हणतात. ओके, तर यांनी फर्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो मायक्रोस्कोप मध्ये बघितला होता. ओके, आणखी त्यांचं वर्क जे आहे मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात? फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारलेलं आहे की हु इज रिगार्डेड ॲज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर कोण आहे? अँटोन व्हॅन लिओनॉर्ड. ओके, देन नेक्स्ट येतात ते म्हणजे इंडियन बॉटनिस्ट पीएमई चिली प्रपोज दी फंगी कम्स फ्रॉम दी स्पोर. यांनी काय सांगितलं की आता आपण लगेच सांगतो की जी फंगी आहे, फंगी काय करते? स्पोर फॉर्म करते. पण यांनी सगळ्यात आधी 1729 मध्ये प्रपोज केलं होतं की फंगी जी आहे ती स्पोर पासून आलेली आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? फादर ऑफ मायकोलॉजी. मायकोलॉजी म्हणजे काय? तर स्टडी ऑफ फंगी. ओके, याच्यावरून तुमचं क्लिअर झालेलं असेल की काय स्टडी ऑफ फंगी. तुम्ही जर MCAER 2013 चा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज मायकोलॉजी आणि व्हॉट इज फायकोलॉजी हे दोन्ही क्वेश्चन आलेले आहेत. ओके, तर मायकोलॉजी विसरायचं नाही. मायकोलॉजी म्हणजे काय? तर फंगी. आणि त्याचे फादर कोण आहेत? तर पीए मिचेली. ओके, कोण आहे? पीए मिचेली. त्याच्यानंतर बघा 1755 मध्ये एक फ्रेंच बॉटनिस्ट आले, नाव काय आहे? टिलेट. लक्षात ठेवायचं आपल्याला टिलेट. त्यांनी कशावरती त्यांनी रिसर्च पेपर कशावरती पब्लिश केला होता? बंट ऑफ व्हीट आणि स्टिंकिंग स्मॉट ऑफ व्हीट. बंट ऑफ व्हीट किंवा स्टिंकिंग स्मॉट ऑफ व्हीट वरती. ओके, तर डिस्कवर केला होता तो फर्स्टली, म्हणजे बंट वरती, बंट डिसीज जो आहे व्हीटचा त्यावरती लिहिणारे हे पहिले सायंटिस्ट होते. नाव काय आहे? टिलेट. ओके, नाव काय आहे? टिलेट.
त्याच्यानंतर 1807 मध्ये फ्रेंच सायंटिस्ट प्रिहोस नावाचे सायंटिस्ट आले. त्यांनी काय दिलं होतं की बंट ऑफ व्हीट इज अ फंगस अँड शोड द एव्हिडन्स ऑफ डिसीज कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. यांनी फक्त बंट ऑफ व्हीट जो आहे हा एक डिसीज आहे, त्यांनी सांगितलं की बा हा काय आहे, एक रोग आहे व्हीटचा, एवढं एवढं जे आहे यांनी स्पष्ट केलं होतं. कुणी स्पष्ट केलं होतं 1755 मध्ये? टिलेटनी. पण त्यानंतर जे आय.बी. प्रिव्होस नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी डिटेल स्टडी करून त्यांना असं कळालं की ती काय आहे, एक फंगी आहे. ओके, ती काय आहे, एक फंगी आहे आणि त्याचे एव्हिडन्सेस सुद्धा त्यांनी दिले होते. ओके, देन नेक्स्ट येतं बघा अँटॉन डिबेरी. अँटॉन डिबेरी हे जर्मनीमधून येतात, ज्यांचं वर्क कशावरती आहे, लाईफ सायकल ऑफ पोटॅटो लेड ब्लाइट. लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो, इरिश पमाइन म्हणून आपण ज्याला ओळखतो, त्याच्यावरती यांचं काय, त्यांनी लाईफ सायकल दिली होती आणि प्रूव्ह केलं होतं एक्सपेरिमेंटली की जो फायटोप्थेरा इन्फेस्टन्स आहे हा काय करतो, पोटॅटो लेड ब्लाइट कॉज करतो. ओके, ही प्रूव्ह दॅट फंगी कॉजेस बट नॉट द रिझल्ट ऑफ डिसीजेस. ही इज द फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी. जी प्लांट पॅथॉलॉजी आहे, प्लांट पॅथॉलॉजीचे मॉडर्न फादर म्हणून आपण कशाला म्हणतो, अँटॉन डी बेरी. कुणाला म्हणतात, अँटॉन डी बेरी नावाच्या सायंटिस्टला. त्यानंतर 1865 मध्ये अँटॉन डी बेरीनी जे व्हीट स्टेम रस्ट आहे, व्हीटचे जे रस्ट आहे त्याच्यामधला जो ब्लॅक स्टेम रस्ट आहे त्याची जी हेटेरोशियस नेचर आहे, कोणतं नेचर, हेटेरोशियस नेचर आहे, त्याबद्दल त्यांनी रिपोर्ट केलं होतं. कधी? 1865 मध्ये. देन नेक्स्ट येतात रॉबर्ट कोच. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोच पॉस्च्युलेट, आपली अख्खी बीएससी कोच पॉस्च्युलेट वरती, कोच पॉस्च्युलेट मध्ये गेली आहे आणि एक्झॅक्टली ते कोच पॉस्च्युलेट तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके, जो प्लांट पॅथॉलॉजीचा बेस्ट आहे तो कशावरती आहे, कोच पॉस्च्युलेट वरती आहे. रॉबर्ट कोच हे जर्मनीचे होते. डिस्क्राइब द थिअरी ऑफ कोच पॉस्च्युलेट. ही इस्टॅब्लिश द प्रिन्सिपल ऑफ प्युअर कल्चर टेक्निक. आता रॉबर्ट कोच म्हटलं म्हणजे आपल्याला काय आठवायला पाहिजे, कोच पॉस्च्युलेट, त्यानंतर प्युअर कल्चर टेक्निक. ओके, कोच पॉस्च्युलेट आणि प्युअर कल्चर टेक्निक. 1876 मध्ये काय झालं की रॉबर्ट कोच यांनी लुईस पाश्चर सोबत एकत्र येऊन त्यांनी काम केलं आणि त्यांनी जी स्पॉन्टानियस जनरेशन थेअरी आहे, स्पॉन्टानियस जनरेशन इन रिलेशन टू डिसीज, ओके, तर ती काय केली, डिस्प्रूव्ह केली आणि जर्म थेअरी, जी स्पॉन्टानियस जनरेशन थेअरी आहे ती डिस्प्रूव्ह करून प्रपोज केली. कोणती थेअरी केली, जर्म थेअरी इन रिलेशन टू डिसीज अँड डिसीज ऑफ मॅन अँड ॲनिमल. तर त्यांनी कोणती थेअरी दिली, स्पॉन्टानियस जनरेशन थेअरी डिस्प्रूव्ह करून जर्म थेअरी दिली. मला असं वाटतं जर्म थेअरीवरती सुद्धा एक क्वेश्चन आलेला आहे बघा. हे आहे जर्म थेअरी ऑफ डिसीज वॉज गिवन बाय. जर्म थेअरी ऑफ डिसीज मग कुणी दिली, तर कोच रॉबर्ट कोच आणि लुईस पाश्चर यांनी दोघांनी मिळून दिलेली थेअरी आहे. ओके, देन नेक्स्ट येतं बघा की नेक्स्ट येतात ते येतात टीजे बरील नावाचे सायंटिस्ट. फर्स्ट टाइम प्रूव्ह दॅट द फायर ब्लाइट ऑफ ऍपल अँड पियर वॉज कॉज बाय बॅक्टेरियम. तर मग आता सगळ्यात पहिला डिसीज जर फंगीचा जर म्हटलं तर फर्स्ट फंगल डिसीज जर आपण विचारलं, नाही, जर समजा आपल्याला विचारलं की फर्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता शोधण्यात आला, डिसीज मायक्रो ऑर्गॅनिझम, तर तो कोणता असेल, तो असेल फंगी. कोणता असेल, फंगाय असेल. ओके, तो असेल फंगाय. त्याच्यानंतर रस्ट जो आहे तो रस्ट सगळ्यात आधी पाहिला गेला, म्हणजे ब्लॅक स्टेम ऑफ रस्ट वगैरे जो आहे तो पहिल्यांदा पाहिला गेला. पण जर मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सगळ्यात पहिला कोण होता, तर फंगाय. सेकंड नंबर कुणाचा लागतो, तर मग लागतो बॅक्टेरियाचा. जे टीजे बरील नावाचे सायंटिस्ट होते, हे ब्युरिल नावाच्या सायंटिस्टनी काय केलं होतं, जो आपला फायर ब्लाइट ऑफ ऍपल आणि पियर आहे, ओके, ज्याला आपण काय म्हणतो, इर्विनिया अमायलोरा, हा त्यांनी शोधून काढला होता की हा कशामुळे होतो, तर हा बॅक्टेरियामुळे होतो. कोणता आहे, हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर नेक्स्ट येतो अडॉल्फ मायर. अडॉल्फ मायर नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं होतं, जो टोबॅको मोझॅक डिसीज आहे तो डिस्क्राईब केला होता. कोणता डिसीज डिस्क्राईब केला होता, टोबॅको मोझॅक. त्यांनी त्याला काय म्हटलं होतं, मोझॅक क्रेनहिट, त्यांनी असं नाव दिलेलं होतं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की हे काय आहे, हा ट्रान्समिट होतो कशा थ्रू, सॅप थ्रू ट्रान्समिट होतो. टोबॅको मोझॅक व्हायरस जो आहे हा एक व्हायरल डिसीज आहे आणि हा व्हेक्टर थ्रू ट्रान्समिट होतो. कसं, सॅप थ्रू, म्हणजे त्याचा सेल सॅप सक करून. आपल्याला माहिती आहे टोबॅको मोझॅक व्हायरस ट्रान्समिट कोण करतं, तर ऍफिड ट्रान्समिट करतो. ओके, कोण ट्रान्समिट करतं, ऍफिड ट्रान्समिट करतो. तर त्याच्यामध्ये काय आहे, सॅप ट्रान्समिशन होतं. हे अडॉल्फ मायरनी दिलं होतं. त्यानंतर इव्हानॉस्की नावाचे जे सायंटिस्ट आहेत, म्हणजे याच्यावरून तुम्हाला क्लिअर होत असेल, सगळ्यात पहिले काय झालं, फंगी डिस्कवर झाली, त्याच्यानंतर बॅक्टेरिया डिस्कवर झाला, बॅक्टेरिया नंतर मग काय, व्हायरस डिस्कवर झाला. ओके,
तर 1892 मध्ये इव्हानॉस्की नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी कॉझिबल एजंट ऑफ टोबॅको मोझॅक कुड बी पास थ्रू बॅक्टेरियल फिल्टर. त्यांनी असं सांगितलं की बॅक्टेरियल फिल्टर मधून जो आहे तो टोबॅको मोझॅकचा जो एजंट आहे तो जातो. पण हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण आज आपण बघतो की टोबॅको मोझॅक व्हायरस हा काय ऍफिड जो आहे तो ट्रान्समिट करत असतो, सॅप ट्रान्समिशननी. 1895 मध्ये जे स्मिथ नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय सांगितलं की जो पीच येलो आहे तो येलो डिसीज काय आहे, कंटॅजियस डिसीज आहे. आणि 1885 मध्ये सगळ्यात मेन महत्वाची जर समजा मी तुम्हाला म्हणेल की जसं आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट बघतो एंटमॉलॉजी मध्ये, त्याच्यामध्ये जी डिस्कवरी आहे जसं की डीडीटी डिस्कवर झाला, त्याच्या डीडीटीच्या प्रॉपर्टीज डिस्कवर झाल्या, त्याच्यामुळे काय झालं की केमिकल कंट्रोल पॉसिबल झाला एंटमॉलॉजीमध्ये. तसाच जर पॅथॉलॉजीचा विचार जर केला तर पॅथॉलॉजीमध्ये जे काही डाउनी मिल्ड्यू असेल ग्रेप मधला, ओके, जो की एक डिव्हास्टिंग डिसीज आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे ते सगळ्यात मेन महत्वाची जी डिस्कवरी आहे ती कशाची डिस्कवरी झाली, बोर्डेक्स मिक्सचरची डिस्कवरी झाली. आणि ती कुणी केली, पीएमए मिलार्डेट नावाच्या सायंटिस्टनी केली. कधी केली, 1885. यावरती सुद्धा एक पीवायक्यू होता. ओके, तुम्ही पीवायक्यू जर बघितले तर तुम्हाला कळून जाईल. ओके, नेक्स्ट बघा, जे बेंजेरिक नावाचे सायंटिस्ट कधी आले, 1898 मध्ये. त्यांनी काय सांगितलं की हे काय आहे, फाउंडर आहेत व्हायरॉलॉजीचे. जर विचारलं तुम्हाला फाउंडर कोण आहे व्हायरॉलॉजीचा तर कोण असेल, बेंजेरिक असतील. ओके, त्यांनी काय केलं की प्रूव्ह दॅट द व्हायरस इन्साइटिंग टोबॅको मोझॅक इज नॉट अ मायक्रो ऑर्गॅनिझम. हे काय आहे, त्यांनी व्हायरसला आधी काय म्हटलं होतं, कॉन्टॅजियम विवियम फ्लुइड, म्हणजे काय, लिव्हिंग एक फ्लुइड आहे आणि ते फ्लुइड काय करते, टोबॅको मोझॅक डिसीज कॉज करते. तो एक दुसऱ्या कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे होत नाही. ओके, तर आपण त्यांना असं म्हणू की पहिली टर्म जी आहे व्हायरस, जी फर्स्ट टर्म आहे ती कुणी दिली तर नावाच्या सायंटिस्टने दिली. ओके, व्हायरस मध्ये आपल्याला खूप कन्फ्युज होते, तर टर्म कुणी दिली तर बेंजरिंकने दिली. टीबी असं लक्षात ठेवा. ओके, काय लक्षात ठेवा, टीबी असं लक्षात ठेवा. लॅटिन वर्ड फॉर पॉइझन, म्हणजे हा काय आहे, व्हायरस एक लॅटिन वर्ड आहे आणि व्हायरस म्हणजे काय होते, लॅटिन भाषेत जर आपण व्हायरसचा उच्चार केला तर ते व्हायरस म्हणजे काय होते तर पॉइझन. टीबी लक्षात ठेवा, तन्वी विपिन तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालते, टीबी. ओके, काय आहे की जी टर्म आहे ती कोण दिली, बेंजरिंकनी दिली. देन नेक्स्ट आहे बघा, जे EF स्मिथ नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी फायनल प्रूफ दिला की बॅक्टेरिया कुड बी इन्फेक्टियस टू प्लांट डिसीज. आणि त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं होतं, जो बॅक्टेरियल विल्ट आहे कुकुरबीट मधला त्याच्यावर त्यांनी वर्क केलं आणि त्यांनी दाखवलं की बॅक्टेरिया सुद्धा काय करू शकतो, प्लांट डिसीज कॉज करू शकतो. त्यांनी ऍक्च्युअल प्रूफ दिला, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, फायटोबॅक्टेरियोलॉजीचे फादर सुद्धा म्हणतो. कुणाला, EF स्मिथ यांना. कुणाला, EF स्मिथ यांना. ओके, देन नेक्स्ट बघा, EJ बटलर नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी फंगी अँड डिसीज इन प्लांट, EFD इन प्लांट. ओके, आपण EFD फिक्स केली आहे कशाच्या बेसिसवरती, प्लांटच्या बेसिसवरती, असं लक्षात ठेवा. EFD फिक्स आहे प्लांट मध्ये, असं लक्षात ठेवा. FD फिक्स आहे प्लांट मध्ये. ओके, कारण प्लांट काय एक मनी मेकर आहे, असं लक्षात ठेवा, कारण की ह्या बुक बद्दलही विचारू शकतात. ओके, यांना काय म्हणतात की फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया, कोण, EJ बटलर नावाचे सायंटिस्ट. ओके, देन आहे सर अलेक्झांडर फ्लेमिंग. यांनी काय केलं की अँटीबायोटिक जी आहे ती फर्स्ट अँटीबायोटिक आयसोलेट केली होती फंगस मधून. कोणती फंगस, पेनिसिलियम नोटॅटम. कोणती फंगस होती, पेनिसिलियम नोटॅटम. आणि कशामधून केली होती तर ऍपल मधून. ओके, कशामधून केली होती तर ऍपल मधून केली होती. 1929 आणि 1928 फार असा मोठा घोळ आहे, जिथं तुम्हाला 1929 आणि 1928 असं दिसेल. तुम्ही 1928 क्लिक करजा, कारण की मी हा जो रेफरन्स घेतला आहे हा स्टँडर्ड बुक मधून घेतला आहे. ओके, कारण काही बुक मध्ये 1928 सुद्धा दिसते, तुम्हाला कन्फ्युजन नको. देन नेक्स्ट येतं की स्टॅनलेने काय केलं 1935 मध्ये, जे व्हायरस आहेत ते क्रिस्टल पासून बनलेले आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन ऑफ व्हायरस. क्रिस्टलायझेशन ऑफ व्हायरस, तर आपण कशाचं नाव, कुणाचं नाव येते, स्टॅनलेचं नाव येते. ओके, आणि ही जी डिस्कवरी आहे, ह्या डिस्कवरीसाठी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. ओके, देन नेक्स्ट आहेत वाक्समॅन नावाचे सायंटिस्ट. त्यांनी काय केलं, स्ट्रेप्टोमायसिन.
जे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपण यूज करतो, ट्रेप्टोसायक्लिन असेल, स्ट्रेप्टोमायसिन केमिकल असेल, तर वॉक्समॅन नावाच्या सायंटिस्टनी स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते डिस्कवर केलं होतं. ओके, त्यानंतर येते व्हर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. वंडर प्लँक नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी एक मोठा होस्ट प्लांट रेजिस्टन्स मधला एक मोठा कॉन्सेप्ट दिला की व्हर्टिकल रेजिस्टन्स म्हणजे काय आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हणजे काय, तर तो कुणी दिला आहे, वंडर प्लँक नावाच्या सायंटिस्टनी. कधी दिला होता, 1960 मध्ये. तसाच एक जीन फॉर जीन हायपोथेसिस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कोणता, जीन फॉर जीन हायपोथेसिस. थेसिस हा कुणी दिला होता, तर हा दिला होता H.H. फ्लोर नावाच्या सायंटिस्टनी. कुणी दिला होता, H.H. फ्लोर नावाच्या सायंटिस्टनी दिला होता. ओके, हे तुम्ही एक ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. देन नेक्स्ट येते 1966 कसानिस नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय आहे, सायटेलाइट व्हायरसचा जो कन्सेप्ट आहे तो दिला होता. टिओ डायनरनी व्हायरॉइड जे आहे ते डिस्कवर केलं होतं. व्हायरॉइड म्हणजे काय की विच ओनली कन्स्टेट न्यूक्लिओ ऍसिड स्मॉलर दॅन व्हायरस. म्हणजे काय, व्हायरस सारखाच एक जीव जो फक्त काय करतो, ज्याच्यामध्ये काय असते, न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट असते आणि व्हायरस पेक्षा छोटा असते. त्याच्यामुळे आपल्या जे क्रॉप आहे त्या क्रॉप मध्ये पोटॅटो स्पॉन्डल ट्युबर डिसीज जो आहे तो कशामुळे होतो, तर तो व्हायरॉइड मुळे होतो. हे कुणी सांगितलं, तर डायनर, टिओ डायनर नावाच्या सायंटिस्टनी हे 1971 मध्ये सांगितलं होतं. ओके, त्यांना हे 1974 मध्ये जे टीआय प्लाझ्मिड आहे, टीआय प्लाझ्मिड म्हणजे काय की ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड. ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड इन ॲग्रोबॅक्टेरियम टम्पेशियन. ॲग्रोबॅक्टेरियम टम्पेशियन नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, तो काय करतो, ट्युमर म्हणजे गॉल फॉर्म करतो. ओके, आणि आपण याला कशासाठी यूज करतो, याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये खूप व्हॅल्यू आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण जे जीन ट्रान्सफर करण्यासाठी, जीन ट्रान्सफर म्हणजे जे आपलं काय म्हणतो, ट्रान्सजेनिक क्रॉप जे आहे बनवतो, त्याच्यामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम टम्पेशियन खूप मोठा रोल प्ले करते. आणि यावरती 2 ते 3 वेळा PYQ जो आहे तो विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट वळूया, म्हणजे फायटोप्लाझ्मा, जे आपण म्हणतो की मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, त्याची डिस्कव्हरी झाली. बघा, सगळ्यात आधी काय झालं, फंगी आली. फंगी नंतर काय आले, बॅक्टेरिया आले. बॅक्टेरिया आल्यानंतर व्हायरस आला. व्हायरसची डिस्कव्हरी झाली. व्हायरसची डिस्कव्हरी झाल्यानंतर फायटोप्लाझ्माची डिस्कव्हरी झाली. सॉरी, व्हायरस झाल्यानंतर व्हायरॉइडची डिस्कव्हरी झाली. आणि फर्स्ट नंबर कुणाचा आहे, तो फंगीचा, सेकंड बॅक्टेरिया, थर्ड व्हायरस, फोर्थ व्हायरॉइड, फिफ्थ नंबर लागतो तो फायटोप्लाझ्मा आणि सिक्स्थ नंबर लागतो तो कोणाचा, स्पायरोप्लाझ्माचा. कुणाचा, स्पायरोप्लाझ्माचा. ओके, कुणाचा, स्पायरोप्लाझ्माचा. तुम्ही ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. ही सिक्वेन्स जी आहे ही कशामध्ये कामी पडते, तर JRF जे आहे, JRF मध्ये कामी पडते. कारण त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला असर्शन रिझन, त्यानंतर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे आहे ते दिसून येतात. ओके, आता बघूया आपण फायटोप्लाझ्मा. फायटोप्लाझ्मा कॉन्सेप्ट कुणी दिला होता, डोई इटल नावाच्या सायंटिस्टने दिला होता, जे की एक जापानीज सायंटिस्ट आहे. त्यांनी डिस्कवर केलं होतं की फायटोप्लाझ्मा म्हणजे काय, की मायक्रोप्लाझ्मा एक ऑर्गॅनिझम असतो जो की जे येलो टाईप डिसीज आहेत ते ट्रान्समिट त्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. ओके, ह्या फायटोप्लाझ्मा एमएलओ वरती बरेच क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले आहेत. आता बघा, एमएलओ टेम्पोरली डिसअपियर व्हेन प्लांट आर ट्रीटेड विथ टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन जे आपलं अँटीबायोटिक्स आहे ते टेट्रासायक्लिन हे काय आपण याच्या कंट्रोल मेजरसाठी यूज करत असतो. देन आहे स्पायरोप्लाझ्मा. स्पायरोप्लाझ्मा कॉन्सेप्ट कुणी दिला होता, डेव्हिस नावाच्या सायंटिस्टने दिला होता. डेव्हिस अँड इट्स कोवर्कर. इटल म्हणजे काय, की खूप सारे लोक 10 म्हणजे 4 ते 5 म्हणजे 2 पेक्षा जास्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण इटाल लिहितो, तर याला काय म्हणायचं, कोवर्कर म्हणायचं. ओके, ऑब्झर्व दॅट द मोटाईल हेलिकल वॉललेस मायक्रो ऑर्गॅनिझम असोसिएट विथ कॉर्न स्टंट डिसीज. कोणता डिसीज, कॉर्न स्टंट डिसीज. कशामुळे होतो, स्पायरोप्लाझ्मामुळे. विच कुड बी कल्चर अँड कॅरेक्टराइज अँड देन नेम काय देण्यात आलं त्याला, स्पायरोप्लाझ्मा असं नाव देण्यात आलं. ओके, आता बघा क्वेश्चन विचारलेला होता की सायंटिफिक स्टडी ऑफ अल्गी इज नोन ॲज, आणि ऑप्शन आहे मायकोलॉजी, फायकोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजी. तर मायकोलॉजी म्हणजे काय, तर फंगीचा स्टडी. ओके, आणि फायकोलॉजी म्हणजे काय, तर अल्गीचा स्टडी. ओके, ज्याने तर बॅक्टेरियोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी मध्ये कशाचा स्टडी होईल, ऑब्विसली बॅक्टेरियाचा स्टडी. व्हायरोलॉजी मध्ये व्हायरसचा स्टडी. इथं करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे
स्टडी ऑफ डिसीज इन अ पॉप्युलेशन इज कॉल्ड. आणि पॅथॉलॉजी म्हणजे काय की ओव्हरऑल टर्मिनॉलॉजी आपण कशासाठी देतो, पॅथॉलॉजी म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी होतो त्याला म्हणतो आपण, त्याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, पॅथॉलॉजी. ज्यांना हे इपिडेमॉलॉजी. इपिडेमॉलॉजी म्हणजे काय की जेव्हा आपण डिसीजचा पॉप्युलेशन मध्ये स्टडी करतो त्याला म्हणतो आपण इपिडेमॉलॉजी. इटिओलॉजी जो आहे हा त्याचे सिम्पटम आणि त्याची सिव्हिरिटी आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतो ना. व्हायरॉलॉजी आपण सांगितलं की काय व्हायरसचा स्टडी. इथं सुद्धा करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट टॉपिक बघा. आता जसं आपण सायंटिस्ट बघितले, सायंटिस्ट मी तुम्हाला सांगितलं की 5 ते 6 सायंटिस्ट वरती क्वेश्चन आलेला आहे. आपण जी पॉसिबिलिटी होती ती सगळेच घेतले. सेकंड आपण बघणार टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू प्लांट पॅथॉलॉजी. आता मी तुम्हाला शुअर एवढं सांगू शकते की तुम्ही जर हे लेक्चर बघितलं तर तुम्हाला परत प्लांट पॅथॉलॉजीचं पुस्तक उघडून पाहण्याची गरज राहणार नाही. ओके, सगळे कॉन्सेप्ट जे आहे म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी पुस्तक तर उघडा लागेल असं नाही म्हणत मी, कारण जेवढे आपण नंबर ऑफ रिव्हिजन देऊ तेवढं खूप म्हणजे तेवढे कॉन्सेप्ट जे आपले क्लिअर होत जातात. पण ह्याच्यानंतर तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजीसाठी वेगळी सिरीज बघायचं किंवा वेगळं कोणतं लेक्चर वगैरे बघायची गरज पडणार नाही. आता टर्मिनॉलॉजी बघा, आपल्या टॉपिक कडे वळूया आपण. सॉरी, टर्मिनॉलॉजी काय आहे, डिसीज. डिसीज म्हणजे काय, इट इज द रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन होस्ट अँड पॅथोजन. होस्ट आणि पॅथोजन. आता बघा एक कॉन्सेप्ट बघितलं आपण, समोर बघणारच आहोत. होस्ट आणि पॅथोजन जे आहे, होस्ट आणि पॅथोजनचं जेव्हा इंटरॅक्शन होते, होस्ट म्हणजे काय तुम्ही स्वतः, आणि पॅथोजन म्हणजे काय की टायफॉइडचा जो साल्मोनेला टायफी आहे. ओके, सॉरी, डिसीज म्हणजे काय की एक पर्टिक्युलर होस्ट, समजा आपण प्लांट पकडू किंवा तुम्ही स्वतः पकडा, तुम्ही काय आहे, होस्ट आहे. आणि साल्मोनेला टायफी जो आहे, साल्मोनेला टायफी काय आहे, हा एक पॅथोजन आहे. यांचं एकत्र इंटरॅक्शन, यांचं जे इंटरॅक्शन विच कॉज डिस्टर्बन्स इन दी नॉर्मल फंक्शनिंग, फिजिओलॉजी, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ अ होस्ट, याला काय म्हणतात, डिसीज असं म्हणतात. मी साल्मोनेला टायफी एक एक्झाम्पल घेतलं, पण आपण प्लांट मध्ये जर बघितलं तर काय होते की जर प्लांट म्हणजे काय, होस्ट आहे, त्यावरती आपला ब्लाइट डिसीज आहे, ब्लाइट डिसीज आहे किंवा ग्रीन इयर कोणताही डिसीज आहे, तो काय करतो, नॉर्मल फंक्शनिंग काय करतो, त्याचं स्टॉप करतो, त्याची फिजिओलॉजी ग्रोथ वरती, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन वरती अफेक्ट करतो. त्याला काय म्हणतो पण, डिसीज असं म्हणतो. इंटरॅक्शन महत्वाचा शब्द आहे इथं, कशाचं, होस्ट आणि पॅथोजनचं. त्याच्यामुळे जे डिस्टर्बन्स होतो त्याला काय म्हणतो पण, डिसीज म्हणतो. त्याच्यानंतर येतो सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय, अ सेट ऑफ सिंड्रोम विच कॅरेक्टराइज अ डिसीज. आता बघा, कॅरेक्टराइज अ डिसीज म्हणजे काय, एक डिसीज, एक पॅथोजन जो आहे, एक पॅथोजन जो आहे तो इंड्यूस झाला. ओके, तुमच्या बॉडीमध्ये इंड्यूस झाला, त्याच्यानंतर त्याने सेट ऑफ अ सिम्पटम म्हणजे काय की, सेट ऑफ सिम्पटम म्हणजे काय की तुमच्या प्लेटलेट कमी झाल्या, प्लेटलेट कमी झाल्याच्या नंतर तुम्हाला थकवा जाणवला, फटिग्यू जाणवला, त्याच्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट, हा काय सेट ऑफ सिम्पटम एकत्र येतो, त्याला काय म्हणतो आपण, सेट ऑफ सिम्पटम ज्या डिसीज मुळे एकत्र येतो त्याला म्हणतो आपण सिंड्रोम. ओके, देन नेक्स्ट होस्ट. होस्ट म्हणजे काय, अन ऑर्गॅनिझम ऑर प्लांट विच इन्फेक्टेड बाय पॅरासाइट अँड ऑब्टेन इट्स न्यूट्रिएंट. म्हणजे काय की प्लांट असेल, अॅनिमल असेल, एक जो ऑर्गॅनिझम ज्याच्यामुळे काय होते की तो पॅरासाइट असेल, पॅरासाइट व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, फंगी असेल, ते स्वतःच ते काय करते, याच्यापासून न्यूट्रिएंट घेते, त्याला आपण काय म्हणतो, होस्ट असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो बघा, पॅथोजन. पॅथोजन हा काय एक ब्रॉड सेन्स आहे, ब्रॉड सेन्स, एनी एजंट ऑर फॅक्टर दॅट इंड्युसेस डिसीज इन ऑर्गॅनिझम. पॅथोजन म्हणजे काय, वेदर इट इज युअर फंगी, व्हायरस, बॅक्टेरिया, हा काय आहे, नथिंग बट पॅथोजन आहे. ओके, देन येतो पॅथोजेनिसिटी. बघा क्वेश्चन इथून येतो, कुठून येतो, पॅथोजेनिसिटी वरून. पॅथोजेनिसिटी म्हणजे काय की ॲबिलिटी ऑफ पॅथोजन टू कॉज डिसीज. आता नंबर ऑफ डिसीज असे आहेत, नंबर ऑफ इन्सेक्ट असे आहेत की ते काय, ते प्रेझेंट असतात. ओके, त्यांचा प्रेझेन्स आणि अब्सेंट आपल्याला जाणवत नाही. ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात पण त्यांचा प्रेझेन्स आपल्याला जाणवत नाही. कारण काय की त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते डिसीज कॉज करण्याची. पण ज्यांच्याकडे ॲबिलिटी असते त्याला काय म्हणतो आपण, पॅथोजेनिसिटी. त्याच्यानुसार त्याची काय सिव्हिरिटी ठरत असते. ओके, देन येतं पॅथोजेनेसिस. पॅथोजेनेसिस म्हणजे काय, इट इज अ चेन ऑफ इव्हेंट दॅट लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. आता बघा काय होतं की स्टार्टिंगला एखादा, आता आपण समजा टोबॅको मोझॅक व्हायरस पकडू. टोबॅको मोझॅक व्हायरस एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये जात आहे. कारण काय करत आहे, ऍफिड सगळ्यांना भेटी देत आहे. तो भेटी दिल्यानंतर इथं काय झाला,
ह्या प्लांटवरती आला, ह्या प्लांटमध्ये आल्यानंतर तो आल्या त्याचे सिमटम दिसतील का? नाही. तो आधी काय होईल? स्प्रेड होईल. स्प्रेड झाल्याच्या नंतर तिथं आपल्याला लेजन्स दिसतील. ओके. त्याच्यानंतर ब्राऊन जे टोबॅकोचे लीफ आहेत ते एकदम ब्राऊन झालेले दिसतील, त्याच्यावरती पॅचेस दिसून येतील. तर हे काय आहे? पॅथोजेनेसिस. चेन ऑफ इव्हेंट जो आहे तो आपल्याला दिसतो, त्याला म्हणतो आपण पॅथोजेनेसिस. आणि जेनेसिटी, सिटी मध्ये कुठंतरी कुठं आहे? ॲबिलिटीचा आयईटी असं लक्षात ठेवा. त्यानंतर जेनेसिस म्हणजे काय? की हे काय आहे? प्रोसेस आहे. चेन ऑफ इव्हेंट म्हणजे काय? प्रोसेस आहे. ही कम्प्लीट प्रोसेस कशाची? डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. ओके. देन आता पेनिट्रेशन. पेनिट्रेशन म्हणजे काय? इनिशियल इन्व्हॅजिनेशन ऑफ होस्ट बाय पॅथोजन. म्हणजे काय? की तुमचा टोबॅको मोझॅक व्हायरस, टीएमव्ही व्हायरस जो आहे तो सगळ्यात आधी इनिशियली इन्व्हॅजिनेट झाला. म्हणजे काय? हा आफिड आहे. आपण पकडला की इथं आफिड आहे. ह्या आफिडनी इथं काय केला? सेल सॅपसक केला आणि त्याच्या स्टायलेट थ्रू ह्या प्लांटमध्ये इंड्यूस केला. त्या इंड्यूस करण्याला, इनिशियल इन्व्हॅजिनेशनला काय म्हणतात? पेनिट्रेशन असं म्हणतात. ओके. काय झाला? तो त्याच्यात पेनिट्रेट झाला. देन आहे व्हायरुलन्स. व्हायरुलन्स म्हणजे काय? तर डिग्री ऑफ इन्फेक्टिव्हिटी ऑफ गिवन पॅथोजन. डिग्री ऑफ इन्फेक्टिव्हिटी म्हणजे काय? की त्याच्यामध्ये तो किती इन्फेक्ट झाला, किती डिग्रीने इन्फेक्ट झाला. ओके. हे आपण म्हणतो की 100% इन्फेक्टिव्हिटी इन्फेक्शन आहे, 50% इन्फेक्शन आहे. जो डिग्री ऑफ इन्फेक्टिव्हिटी आहे, आता कन्फ्युज व्हायचं नाही. ॲबिलिटी म्हणजे काय? की त्याची फक्त एक ॲबिलिटी डिसीज कॉज करण्याची, पण ती सिव्हिरिटी किती आहे त्याची? 10% आहे, 50% आहे, 100% आहे. तर ती काय आहे? त्याला आपण म्हणतो व्हायरुलन्स. कन्फ्युज व्हायचं नाही. आयईटी दिसलं म्हणजे काय? ही ॲबिलिटी आहे. व्हायरुलन्स म्हणजे काय? तर डिग्री आहे. ओके. डिग्री आपल्याला पर्सेंटेज मध्ये एक व्हॅल्यू द्यावं लागेल की 360 डिग्री. आता बघा, सन जो आहे, आता मी तुम्हाला साधा आणि सरळ एक्झाम्पल सांगते. सन जो आहे त्याची ॲबिलिटी आहे. काय ॲबिलिटी आहे? काय? किंवा आपण कन्सिडर करू, सूर्य आहे, खूप तापतोय. आपण म्हणतो की सूर्य खूप तापालाय, खूप तापत आहे. हे काय आहे? त्याची ॲबिलिटी आहे. पण अकोल्यामध्ये त्याचं तापमान 47 डिग्रीवर जात आहे. जर आपण चंद्रपूर बघितलं तर 51 डिग्री सेल्सिअसवर जात आहे. हे काय? व्हायरुलन्स आहे. डिग्री ऑफ इन्फेक्टिव्हिटी आहे. अकोल्यात किती आहे? 47. आणि चंद्रपूरमध्ये गेलं किती आहे? 51 डिग्री सेल्सिअस आहे. हा डिफरन्स आहे पॅथोजेनेसिटी आणि व्हायरुलन्स मधला. मला असं वाटतं तुम्हाला आता कळालं असेल. ओके. देन नेक्स्ट आहे इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे काय? की ऑफ पॅथोजन आफ्टर पेनिट्रेशन. आता पेनिट्रेट तर झाला, स्टायलेट मधून एंटर तर झाला, पण त्याला इस्टॅब्लिश व्हायचं. आता कसं आहे की आपण कुठे गेलो तर आपण आधी सिच्युएशन बघतो की आता समजा एक अकोला युनिव्हर्सिटीचा मुलगा आहे, त्याची ट्रिप गेली कुठं? राहुरीला. तर राहुरीला आपण गेल्या आपण तिथं दंगा सुरू करू का? तर नाही. आपण काय करू? तिथं एंटर केल्यानंतर म्हणजे काय? पेनिट्रेट केल्यानंतर आपण तिथली कंडिशन बघू, की फेवरेबल कंडिशन असेल तर आपण फुल धिंगाणा घालू. आणि जर समजा तिथं स्ट्रिक्ट जर असेल किंवा इथे जर समजा आपण आता जे हे पेनिट्रेशन झालं, तिथं जर समजा कंट्रोल मेजर यूज करत असतील, जसं स्ट्रिक्ट कंडिशन असेल राहुरीला, तर तिथं काय होईल? तो इस्टॅब्लिश होणार नाही. तो पॅथोजन काय होईल? इस्टॅब्लिश होणार नाही. पण आपल्याला समजलं की आता रेक्टर गेले, रात्री 12 नंतर आपण काहीही करू शकतो. तर ते काय आहे? इस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅथोजन. त्याला काय म्हणतो आपण? इन्फेक्शन. ओके. आणि हे काय आहे? होस्ट पॅरासिटिकचे, होस्ट आणि पॅरासाइटचे काय रिलेशनशिप दाखवत असते इन्फेक्शन. हे होस्ट आणि पॅरासाइट म्हणजे काय? की होस्ट म्हणजे राहुरीचे मेन रेक्टर आणि पॅरासाइट की त्यांच्या घरात राहायला गेलो ते. तर त्यांचं इंटरॅक्शन, ज्याचं रिलेशनशिप जे आहे ते म्हणजे काय आहे? इन्फेक्शन. ओके. ते काय आहे? इन्फेक्शन. देन आता इनॉक्युलम. इनॉक्युलम म्हणजे काय? की पार्ट ऑफ अ पॅथोजन विच ऑन कॉन्टॅक्ट कॅन कॉज इन्फेक्शन इन द होस्ट इज कॉल्ड ॲज इनॉक्युलम. जसं की कोनिडिया आहे, स्पोर आहे, स्क्लेरोशिया आहे. हे काय? एक सिव्हिअर इनॉक्युलम आहेत. आता पर्टिक्युलर जी फंगी आहे, ओके, फंगाय आहे, फंगायचा हायपा आहे, थॅलस आहे. हे काय आहे? हे सोमॅटिक स्ट्रक्चर आहेत. हे काय आहेत? सोमॅटिक स्ट्रक्चर आहेत. याच्यामुळे इन्फेक्शन कॉज होईल का? पण नाही. जर स्पोर जर असेल तर ते काय होते?
स्पोर जर कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर त्याचं काय होते, ते इनॉक्युलेट केला जातो. ओके, त्याचं जे आहे त्याचे जे सिम्पटम आहेत ते आपल्याला दिसून येतात, त्याला काय म्हणतो आपण, इनॉक्युलम. त्यानंतर इन्व्हॅजन. इन्व्हॅजन म्हणजे काय, पेनिट्रेशन अँड स्प्रेड ऑफ पॅथोजन, की पेनिट्रेशन झाल्यानंतर तो किती स्प्रेड झाला. ओके, पेनिट्रेट झाल्यानंतर तो किती स्प्रेड झाला, त्याला काय म्हणायचं, इन्व्हॅजन असं म्हणायचं. काय म्हणायचं, इन्व्हॅजन असं म्हणायचं. त्यानंतर ऍक्विसिजन पिरियड आणि लॅटेंट ऑर इन्क्युबेशन पिरियड, याच्यामध्ये तुम्हाला बरेच कन्फ्युजन असेल. ओके, की कशाला काय म्हणायचं आणि कशाला काय म्हणायचं. जसं आता इनोक्युलम म्हणजे काय, की पार्ट ऑफ पॅथोजन, म्हणजे सरळ सरळ तुम्ही पकडा की रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, स्पोर असेल, स्क्लेरोशिया असेल, कोनिडिया असेल, हा काय इनोक्युलम. इन्व्हॅजन म्हणजे काय, की पेनिट्रेट झाल्यानंतर, स्टार्टिंगला पेनिट्रेट झाल्यानंतर किती स्प्रेड झाला, की बाबा इथं होता. जर आता बघा, जर समजा आपल्याला एखादा डिसीज झाला, समजा तुम्ही हे घ्या की बाबा खाज झाली, तर ते काय स्टार्टिंगला असा फक्त डॉट येतो, मग हा थोडा 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 करून काय होतं, पूर्ण ग्रो होतो. ओके, ते म्हणजे काय, इन्व्हॅजन. ओके, आता येतं ऍक्विसिजन पिरियड. ऍक्विसिजन पिरियड म्हणजे काय, the feeding time necessary to acquire a sufficient titer of virus by an insect vector. Acquisition period म्हणजे काय, की त्याला acquire करायचं असतं. आपण काय म्हणतो, की नॉलेज आपण acquire करतो, गेन करतो, म्हणजे नॉलेज आपण घेत असतो. सेम तसंच या acquisition मध्ये acquire कुठंतरी दिसत आहे मला. आणि हे acquire म्हणजे काय, की पर्टिक्युलर एफिड जो आहे, जे डिसीज इन्फेक्टेड, जे आधी एक असं प्लांट आहे त्याला आधीच टीएमव्ही झालेला आहे, तिथं हा फीड करेल आणि त्या फीडिंगला आणि सफिशियंट अमाऊंट ऑफ व्हायरस इंजेस्ट करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात ऍक्विसिजन पिरियड. ओके, मला असं वाटले समजलं असेल. देन आहे लॅटेंट पिरियड ऑर इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे काय, the period of time between penetration of pathogen to the host and first appearance of the symptom on the plant, or time between penetration and development of symptom. तर बघा, सगळ्यात आधी काय झालं, की हे टीएमव्ही इंड्यूस जाऊ द्या. आता तुम्ही लीफ कर्ल ऑफ चिली बघितला असाल. लीफ कर्ल ऑफ चिली, लीफ कर्ल ऑफ चिली जो आहे, कोण ट्रान्समिट करतो, थ्रिप्स ट्रान्समिट करते. कोण ट्रान्समिट करतो, थ्रिप्स ट्रान्समिट करते, बरोबर आहे. मग आता थ्रिप्स काय करेल, की ह्या मिरचीच्या झाडावर फीड करेल. त्या फीड करण्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ व्हायरस गेन करण्याला आपण काय म्हणतो, ऍक्विसिजन पिरियड. आता इथून आल्यानंतर माझी जी मिरची आहे ती इथं लावलेली आहे, किंवा पपयाचं झाड आहे, आपण पकडू की पपया आहे. पपयामध्ये सॉरी, तो वेगळा डिसीज होऊन जातो. चिलीच आहे, दुसरं चिलीचं प्लांट आहे, सॉरी. माझं इथं काय आहे, दुसरं चिलीचं प्लांट आहे. तर ह्या चिलीच्या प्लांट मध्ये त्याने काय केलं, फिडिंग चालू केली, सेल सॅप सक करणं स्टार्ट केलं. सेल सॅप सक करणं स्टार्ट केल्यानंतर काय होतं, की पेनिट्रेशन, याच्यामध्ये आत तो जाण्यात, म्हणजे त्याच्या स्टायलेट मधून बाहेर येऊन पानांमध्ये एंटर करून त्याच्यानंतर तिथं अपिअरन्स म्हणजे काय, की फर्स्ट सिम्पटम, की तो कर्ल तिथलं जे तिथं ज्यानं फीड केलं आहे, फीड करून हा दुसरीकडे आणखी तिसऱ्या प्लांटकडे चालला जाईल. पण त्याच्यानंतर जे सिम्पटम आपल्याला दिसून येतील कर्लिंगचे फर्स्ट टाइम, त्याला म्हणतात लॅटेंट पिरियड किंवा इन्क्युबेशन पिरियड. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर. नेक्स्ट येते बघा, डिसीज पोटेन्शियल. म्हणजे इट इज डिफाइंड एज द ॲबिलिटी ऑफ होस्ट टू कॉन्ट्रॅक्ट डिसीज. होस्टची ॲबिलिटी टू डिसीज कॉन्ट्रॅक्ट करण्याची, त्याला काय म्हणतात, डिसीज पोटेन्शियल. ओके, त्यानंतर बॅक्टेरिओफेजेस. बॅक्टेरिओफेजेस म्हणजे काय, व्हायरस विच इन्फेक्ट स्पेसिफिक बॅक्टेरिया अँड किल देम. म्हणजे काय, की बघा, तो छोटासा व्हायरस त्याची ॲबिलिटी कशी टू कॉज डिसीज टू बॅक्टेरिया. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, तर ई कोलाय बॅक्टेरिया, इचिलिचा कोलाय बॅक्टेरिया. त्यानंतर व्हायरॉन. व्हायरॉन म्हणजे काय, की एक कम्प्लीट व्हायरॉइड. मी तुम्हाला आधी आपण की जो व्हायरॉइडचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं, फक्त न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट असतं. व्हायरल तो पण एक्झॅक्ट तो व्हायरस नसतो. कारण काय, कारण की व्हायरस मध्ये प्रोटीन कोड प्लस न्यूक्लिक ऍसिड म्हणजे व्हायरस, आणि ओनली न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय होतं, व्हायरॉइड. स्मॉलर दॅन व्हायरस असतो, पण व्हायरस सारखा दिसतो. ओके, याला काय म्हणायचं, व्हायरॉइड. देन नेक्स्ट आहे बघा, बॅक्टेरियोफेज जे आहे यावरती पीवायक्यू विचारलेला आहे. हे फंगिस्टॅटिक. फंगिस्टॅटिक म्हणजे काय, अ कंपाऊंड विच प्रिव्हेंट द फंगल ग्रोथ विदाउट किलिंग द फंगस. म्हणजे काय, की
तुम्हाला बोलू न देणं, तुमच्या नाकातोंडात बोळे घालून घेतल्यानंतर तुम्हाला जिवंत जगू देणं, फक्त तुमच्या नाकातोंडात बोळे आहेत, तुम्हाला खाऊ देणं नाही, पिऊ देणं नाही. म्हणजे काय? फंगीस्टॅटिक. की फंगी तिथं प्रेझेंट राहील, फक्त तिची ग्रोथ काय आहे ती स्टॉप केलेलं जाईल. Then आहे बॅक्टेरियोस्टॅटिक, अ केमिकल और फिजिकल एजंट दॅट प्रिव्हेंट द मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया विदाउट किलिंग देम. स्टॅटिक म्हणजे काय करते? कुठेतरी स्टॉप करते आपली ऍक्टिव्हिटी. देन आहे रोगिंग. रोगिंग एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. जेनेटिक्स मध्येही हे फार रोगिंग जे आहे मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करते. रोगिंग म्हणजे काय? की रिमूव्हिंग ऑफ अनवॉन्टेड और इन्फेक्टेड प्लांट फ्रॉम द फील्ड ऑफ क्रॉप, त्याला काय म्हणतात? रोगिंग असं म्हणतात. देन आहे क्वारंटाईन और कंट्रोल ऑफ इम्पोर्ट ऑफ प्लांट टू डिसीज. ओके, क्वारंटाईन हा काय आहे? फ्रेंच वर्ड आहे. वर्ड कोणता? यावरती टाईन काय? फ्रेंच वर्ड आहे. क्वारंट म्हणजे 40. ओके, 40 इयर्स जे आहे असं होतं. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट वरती जे आहे, म्हणजे जो माल आहे त्याची आवक जावक जी होते त्याच्यावरती एक कंट्रोल किंवा कारण की काय होते की आधी हा क्वारंटाईनचा लॉ नव्हता. त्याच्या अगोदर काय व्हायचे की मोस्ट ऑफ द वीड जे आहे इंडियामध्ये बघा, पार्थेनियम असेल, त्याच्यानंतर आपलं लँटेना कॅमेरा असेल, हे काय आहे? क्वारंटाईन लॉ तेव्हा नव्हता म्हणून ते एंटर झाले आहे. त्याच्यानंतर बरेचसे डिसीज आहेत असे. आता सेंचुरी आपला वार्ट ऑफ पोटॅटो आहे. त्यानंतर इन्सेक्ट मध्ये जर गेलं तर इरिओसोमा लॅन्झारिया आहे. ओके, तर हे काय? याला काय म्हणतो? पण क्वारंटाईन असं म्हणतो. ओके, द नेक्स्ट टॉपिक येतो आपला प्रिन्सिपल ऑफ डिसीज कंट्रोल. बघा, इथं पीवायक्यू यासाठी लिहिलं की यावरती क्वेश्चन जो आहे तो आला होता. मी इथे क्वेश्चन जे आहे, क्वेश्चन आणि त्याचे आन्सर जे आहे इथं यासाठी एक्सक्लूड केले की वन लायनर क्वेश्चन होते. मग त्यामुळे जर आपण कॉन्सेप्ट शिकलो, जर आता क्वेश्चन एक्सक्लुजन वर आला होता तर पॉसिबिलिटी आहे ना की अवॉइडन्स वर येऊ शकतो, म्हणून जे आहे तो टाइम आपण इकडे युटिलाइज करू शकतो. टॉपिक तिसरा कोणता आपला? तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज कंट्रोल. प्लांट डिसीज कंट्रोलचे 6 प्रिन्सिपल आहेत. किती प्रिन्सिपल आहेत? 6 प्रिन्सिपल आहेत. नेमली लक्षात ठेवा, अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इरॅडिकेशन, प्रोटेक्शन, रेजिस्टन्स आणि थेरपी. ओके, कोणते कोणते आहेत? अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इरॅडिकेशन, प्रोटेक्शन, रेजिस्टन्स आणि थेरपी. ओके, अवॉइडन्स म्हणजे काय? प्रिव्हेंट द डिसीज बाय सिलेक्टिंग द टाइम ऑफ द इयर और साइट वेअर देर इज नो इनॉक्युलम और वेअर द एन्व्हायरमेंट इज नॉट फेवरेबल फॉर इन्फेक्शन. म्हणजे काय की सरळ सरळ ज्या म्हणजे काय की उन्हाळी मूग पेरायचा. म्हणजे कसं की आपल्याला माहिती की मुगावरती जो मोझॅक आहे तो येलो वेन मोझॅक जो आहे तो येतो. कोणता येतो? येलो वेन मोझॅक व्हायरस जो आहे तो मुगावरती, ग्रीन ग्राम वरती येतो. आपल्याला माहिती आहे. कधी येतो? पावसाळ्यात येतो. मग आपण काय करायचं? समर सीझन मध्ये पेरायचा. किंवा ह्याचा जो इन्सिडन्स आहे हा आपल्याला जास्तीत जास्त दर्यापूरच्या एरियामध्ये दिसते. दर्यापूर, अमरावती डिस्ट्रिक्ट वगैरे तिकडे दिसून येते. तर मग तिथं पेरायचाच नाही. हा कुठं पेरायचा? पश्चिम महाराष्ट्रात. म्हणजे काय की अवॉइडन्स, मेन काय आहे? अवॉइडन्स. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? डिसीज मॅनेज करू शकतो. देन आहे एक्सक्लुजन. एक्सक्लुजन म्हणजे काय? प्रिव्हेंट द इंट्रोडक्शन ऑफ इनॉक्युलम. एक्सक्लूड करणं, त्याला इंट्रोड्यूसच होऊ देणं नाही, प्रिव्हेंट करणं, त्याला काय म्हणतो आपण? एक्सक्लुजन म्हणतो. प्रिव्हेंट द इंट्रोडक्शन ऑफ इनॉक्युलम. इनॉक्युलम येऊच द्यायचा नाही, त्याला प्रिव्हेंट करायचं. त्याची एंट्री जी आहे ती स्टॉप करून घ्यायची, एक्सक्लूड करायचं त्याला. देन आहे इरॅडिकेशन. इरॅडिकेशन म्हणजे काय की आता ह्या त्या दोन्ही थेरपी आहेत, ह्या काय? प्रिव्हेंटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे काय की हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय, की यायच्या अगोदरच काळजी घ्यायची. आता इरॅडिकेशन काय आहे? इरॅडिकेशन काय सांगतं? इलिमिनेशन, डिस्ट्रॉय अँड इनॅक्टिव्हेट द इनॉक्युलम. म्हणजे आता इनॉक्युलम इन्फेक्शन झालंच, पॅथोजनने एंट्री केली, तर पॅथोजनने एंट्री केल्यानंतर त्याला डिस्ट्रॉय करायचं, त्याला इनॅक्टिव्हेट करायचं, टोटली त्याला इरॅडिकेट करून टाकायचं, त्याला डिस्ट्रॉय करायचं. ओके, त्यानंतर प्रोटेक्शन. प्रोटेक्शन काय? प्रिव्हेंट द इन्फेक्शन बाय मीन्स ऑफ टॉक्सिकंट और सम अदर बॅरियर टू इन्फेक्शन. इथे काय सांगितलेलं आहे की टॉक्सिकंट यूज करून आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. ओके, प्रोटेक्शन मेजर यूज करून. नंतर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये काय येतं की युटिलाइज ऑफ कल्टिव्हर दॅट रेजिस्टंट ऑर टॉलरंट ऑफ इन्फेक्शन. म्हणजे ज्या इम्प्रूव्ड रेजिस्टंट व्हरायटीज आहेत, टॉलरंट व्हरायटीज आहेत, त्या ग्रो करायच्या. थेरपी म्हणजे काय? क्युअर द प्लांट दॅट ऑलरेडी इन्फेक्टेड. म्हणजे आता हे काय झालं? आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी दिसून येते क्वेश्चन असाही विचारू शकता, प्रिव्हेंट, प्रिव्हेंट, प्रिव्हेंट आणि
युटिलाइज म्हणजे रेजिस्टंट, हे काय झाले प्रतिबंधात्मक उपचार झाले. कोणते? रेजिस्टन्स असेल, प्रोटेक्शन असेल, एक्सक्लुजन असेल आणि अवॉइडन्स. पण इरॅडिकेशन बघा, आल्यानंतर इलिमिनेट करायचा. थेरपी, क्युअर प्लांट दॅट आर ऑलरेडी इन्फेक्टेड. आता इन्फेक्शन झालंच, मग काय करायचं? थेरपी. तर थेरपी कसं की वेगवेगळे केमिकल कंट्रोल यूज करून, वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत आपल्या, ओके, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये जेवढे मेथड दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये फिजिकल मेथड असेल, केमिकल मेथड असेल, बायोलॉजिकल कंट्रोल असेल, मायक्रोबियल कंट्रोल असेल, तो यूज करून आपलं जे ऑलरेडी इन्फेक्टेड प्लांट आहे त्याला क्युअर करायचं. हे कशामध्ये सांगितलं जाते? थेरपीमध्ये सांगितलं जाते. इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, द नेक्स्ट येतो बघा टॉपिक डिसीज सायकल. डिसीज सायकल हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. मग आपल्याला विचारलेलं काय आहे? द फोर्थ एलिमेंट इन द डिसीज सायकल इज, आणि ऑप्शन बघा, पॅथोजन, होस्ट, एन्व्हायरमेंट आणि टाइम. तर बघा, डिसीज काय आहे? एक ट्रायंगल आहे आणि आपल्याला विचारलेलं काय? फोर्थ एलिमेंट. आपण आजपर्यंत काय शिकलो की पॅथोजन असतो. आता हा पर्टिक्युलर एक पॅथोजन आहे. आता आपण पकडू किंवा झांथोमोनास आहे. ओके, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आहे राईसचा. तर हा पॅथोजन ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग हा वाट कशाची बघतोय? तर एक्झॅक्ट एन्व्हायरमेंटची आणि होस्टची. सगळ्यात मेन महत्वाचं असते आधी होस्ट असणं. हे तिन्ही कंडिशन फार महत्वाच्या आहेत. की होस्ट आहे, पॅथोजन आहे. होस्ट म्हणजे काय? की आपण राईस पेरलेला आहे, पॅथोजन ही तिथं प्रेझेंट आहे, की झांथोमोनास तिथं प्रेझेंट आहे. ओके, पण एन्व्हायरमेंट अनफेवरेबल आहे. तर जो झांथोमोनास आहे तो स्वतःला स्प्रेड करू शकेल का? मुळीच नाही. जर एन्व्हायरमेंट आहे, पॅथोजन आहे, पण होस्टच नाही, तर हा डिसीज ट्रायंगल फार इम्पॉर्टंट आहे. ओके, पॅथॉलॉजी शिकत असताना डिसीज ट्रायंगल खूप महत्वाचा असतो. आणि ह्या सर्वांना एकत्र आणण्याचा जो एलिमेंट आहे तो म्हणजे काय? टाइम. एका टाइमला, ऍट अ टाइमला पॅथोजन, होस्ट, एन्व्हायरमेंट एकत्र येणं हे काय आहे? हे खूप मोठं टास्क आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात इम्पॉर्टंट काय? टाइम. ओके, फोर्थ एलिमेंट कोणतं जातं? तर ते म्हणजे टाइम. फर्स्ट येतं होस्ट. होस्ट असल्यावरच एन्व्हायरमेंटच्या आणि पॅथोजनच्या गोष्टी होतील. सेकंड येतं पॅथोजन. त्याच्यानंतर येतं एन्व्हायरमेंट आणि लास्टला काय येतं? टाइम. ओके, तर तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल. आपण आपल्या नेक्स्ट टॉपिक. हा बघा, आता याच्यामध्ये काय आहे की चेंजिंग, आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. हा एक क्वेश्चनच होता बरं, फोर्थ एलिमेंट वाला. देन सेकंड क्वेश्चन काय आला आहे की चेंजिंग द डेट ऑफ प्लोइंग अँड सोइंग इज अ कल्चरल मेथड टू प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट बिटवीन. आता बघा, जर आपल्याला आपण कल्चरल मेथड यूज करत आहोत, प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट कशाचं सांगितलं आपण? की जेव्हा होस्ट आणि पॅथोजन एकत्र येतील तेव्हाच हे गोष्टी होतील. त्याचा ऑप्शन बघा, ए पॅथोजन होस्ट, पॅथोजन अँड सॉइल, होस्ट अँड वेक्टर आणि पॅथोजन अँड एन्व्हायरमेंट. तर करेक्ट आन्सर काय असेल आपलं? पॅथोजन आणि होस्ट. पॅथोजन आणि होस्ट जेव्हा येतील म्हणजे काय? त्याचा कॉन्टॅक्ट काय होईल? प्रिव्हेंट करता येईल. म्हणजे काय की आपण काय करू की सोविंग डेट जर चेंज झाली म्हणजे काय? होस्टच नसला तर त्याला पॅथोजन अटॅक करू शकेल का? मुळीच नाही. तो जर होस्टच नाही, ना बजेगा बस, ना बजेगी बासुरी, हे काय आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. करेक्ट आन्सर इथे काय? ऑप्शन ए. द नेक्स्ट टॉपिक आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीज. आता ह्यावरती तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये ह्यावरती क्वेश्चन जे आहे ते बघितलं असेलच. क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग टर्म डिस्क्राइब द डिसीज दॅट ऑफर ओनली ऑकेजनली अँड इरेग्युलरली. बघा, ऑकेजनली म्हटलं म्हणजे आपण एंडेमिक मारून आपण ऑकेजनली बघितलं की ऑकेजनली येतो, कधी कधी येतो. इरेग्युलरिटी ऑकेजनली पाहिलं की आपण एंडेमिक मारतो आणि चालला जातो. ओनली ऑकेजनली अँड इरेग्युलरली विदिन अ पॉप्युलेशन लॅकिंग अ कन्सिस्टंट जिओग्राफिक पॅटर्न. त्याचा एक जिओग्राफिक पॅटर्न नसतो, त्याला कोणता डिसीज म्हणायचं? ओके, तर बघा, आपण आता अधिक कॉन्सेप्ट शिकून घेऊया की एंडेमिक डिसीज कशाला म्हणायचं. एंडेमिक म्हणजे काय? दिस रेफर्स टू द कॉन्स्टंट प्रेझेंट. तिथे आपल्याला काय विचारलं होतं? ऑकेजनली प्रेझेंट. आणि हा काय आहे? एंडेमिक म्हणजे कॉन्स्टंट प्रेझेंट, युज्युअल प्रिव्हॅलन्स ऑफ अ डिसीज विथ अ स्पेसिफिक जिओग्राफिक एरिया. तर याच्यामध्ये असा जिओग्राफिक एरिया विचारलाय. कन्सिस्टंट जिओग्राफिक एरिया काय होतो? लॅक होतो. लॅकिंग ऑफ कन्सिस्टंट म्हणजे एका स्पेसिफिक याच्यावरती नसतो. हे काय? क्रिस क्रॉस आहेत. एंडेमिक तर नाहीच. ओके, एंडेमिक तर नाहीच.
Endemic refers to the constant presence or usual prevalence of a disease within a specific geographic area or population of a group. It is predictable and maintain the baseline level without external input. कसं काय तर आपल्याला माहितीये की याचा काय कॉन्स्टंट प्रेझेंट असतो आणि एकाच जिओग्राफिक एरिया म्हणजे काय आयसोलेटेड कंडिशन मध्ये असतो, म्हणून आपण तो काय करू शकतो, एक प्रेडिक्ट करू शकतो आणि मेंटेन करू शकतो. ओके, जसं की एक्झाम्पल मलेरिया इन सर्टन ट्रॉपिकल रिजन. देन नेक्स्ट येतं व्हाईट डिसीज ऑफ पोटॅटो सँचट्रियम एंडोबायोटिकम. हा काय एक एंडेमिक आहे जो की रेस्ट्रिक्टेड आहे दार्जिलिंग एरियामध्ये. ओके, वेस्ट बेंगालचं जे दार्जिलिंग आहे त्यामध्ये व्हाईट ऑफ पोटॅटो. देन आहे सिट्रस कॅन्कर कॉज झांथोमोनास कॉम्पेस्ट्रिस पिव्हिसिट्री एंडेमिक इन एशिया. ओके, देन आहे सॉर्गम रस्ट कॉज बाय पुसिनिया पुर्पुएरा एंडेमिक इन इंडिया. ओके, देन आहे लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. हे काय आहेत, सगळे एंडेमिक डिसीज आहेत. म्हणजे हा इथे आपला आन्सर एंडेमिक असेल का, तर मुळीच नाही. ओके, देन नेक्स्ट येतं बघा इपिडेमिक डिसीज. इपिडेमिक म्हणजे काय, इट इज अ सडन इन्क्रीज इन नंबर ऑफ केसेस डिसीज मोर दॅन व्हॉट टायपिकली एक्सपेक्टेड द स्पेसिफिक पिरियड विद इन रेस्ट्रिक्टेड जिओग्राफिक एरिया. हा एक काय असतो, तर एंडेमिक आणि इपिडेमिक मध्ये काय होतं की एंडेमिक जो आहे हा सुद्धा रेस्ट्रिक्टेड असतो, इपिडेमिक हा सुद्धा रेस्ट्रिक्टेड असतो, पण याचं काय होते सडन इन्क्रीज डिक्रीज होतो. पण एंडेमिक मध्ये तसं होत नाही. एंडेमिक मध्ये माहिती आहे की त्या आयसोलेटेड एरियामध्ये तो सिव्हिअरच असतो, पण इपिडेमिक मध्ये तसं होत नाही. इपिडेमिक कोणते आहेत तर वीज स्टेमरस, ज्याचं नाव काय पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी, पावडरी मिल्ड्यू इरिसिपी ग्रामिनिस पिवी व्हॅल ट्रिटिकी, त्यानंतर शुगर केन रेड रॉड फायलोस्पोरा टुकुनमेन्सिस, जे आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप वाईन प्लाझ्मोपोरा व्हिटिकोला ब्लास्ट ऑफ राईस पायरिक्युलारिया ओरायझा. आणि नेक्स्ट काय येतं पॅन्डेमिक डिसीज. पॅन्डेमिक म्हणजे काय, in an epidemic that spread all over the countries or continent usually affecting the large number of people or global scale. तर याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, कोविड-19. कशाचं, पॅन्डेमिकचं. इपिडेमिकचे लक्षात घ्या किंवा तुम्ही त्याचे स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, तर बघा आपण आता पॅन्डेमिक बघितलं. पॅन्डेमिकचं एक्झाम्पल काय आहे, पॅन्डेमिकचं एक्झाम्पल आहे पॅन्डेमिकचं एक्झाम्पल कोविड-19. हा पूर्ण लार्ज स्केल मध्ये फैलतो. ओके, आणि इपिडेमिक हा एक फुल जिओग्राफिक पॅटर्न मध्ये असतो आणि याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असते, याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असते. स्पोरॅडिक जो आहे, स्पोरॅडिक डिसीज जो आहे, इथं करेक्ट आन्सर काय येतं, स्पोरॅडिक डिसीज जो आहे हा काय ऑकेजनली येतो. याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी असते पॉप्युलेशन मध्ये आणि जिओग्राफिक पॅटर्न जो आहे तो कन्सिस्टंट नसतो. ओके, लॅकिंग ऑफ कन्सिस्टंट जिओग्राफिक पॅटर्न. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी स्पोरॅडिक. याचे एक्झाम्पल कोणते आहेत, फुजारियम विल्ट ऑफ कॉटन, फुजारियम ऑक्झोस्पोरम, वासिबेक्टम, त्यानंतर ग्रेन स्मट ऑफ सरगम. ओके, स्पायलोथिका क्रुएंटेटा, क्रुएंटा, देन आहे व्हीट लूसमट युस्टुलागो नुडा ट्रेटिकी. हे काय आहेत, कशाचे एक्झाम्पल आहेत, स्पोरॅडिकचे एक्झाम्पल आहेत. तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा आपला. नेक्स्ट टॉपिक येतो फंगाय. आता फंगाय वरती क्वेश्चन बघा कोणते कोणते आले आहेत. थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ फंगी इज कॉल्ड ॲज, देन बेसिडिओस्पोर आर जेनेटिकली, म्हणजे तो हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे हे विचारलं होतं. देन इन अ ग्रेप क्लेस्टोथेशियम, पावडरी मिल्ड्यू जे आहे त्याचं क्लेस्टोथेशियमचा जो शेप आहे तो कशा प्रकारचा असतो, म्हणजे आपल्याला सरळ सरळ विचारलेला आहे क्लेस्टोथेशियम कशा, त्याचा आकार कोणता असतो हे विचारलेला आहे. पावडरी मिल्ड्यू कन्फ्युज करायला टाकलाय फक्त. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑप्शन कोणत्या फंगल ग्रुपमध्ये असते, त्यानंतर सेक्शुअल स्पोर जे आहे ते फायटोप्टेराच्या सेक्शुअल स्पोरला काय म्हणतात, त्यानंतर क्लॅमॅडोस्पोर जो आहे हा कोणत्या डिसीजशी असोसिएटेड आहे, त्यानंतर झूस्पोर हा कशामध्ये फॉर्म होत नाही, व्हेजिटेटिव्ह स्पोर ऑफ फंगी व्हेजिटेटिव्ह स्पोरला आपण काय म्हणतो, त्यानंतर आहे फंगस कंटेनिंग 2 डिस्टिंक्ट न्यूक्लियाय. बघा आता हे तरी आपण स्पोर वगैरे बघितलेले आहे. कॉन्सेप्ट इथे बघा, इथे कॉन्सेप्ट लक्षात असणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये 2 डिस्टिंक्ट न्यूक्लियाय असतात एकाच सिंगल सेलमध्ये, त्याला काय म्हणतात, त्यानंतर क्लोज ऍस्कोस्पोर त्याला काय म्हणतात, आणि नॉमेनक्लेचर जे युरेडोस्पोर, युडेनेलिस, युस्टिलांजिस्टेन जे आहे हे कुणी दिलं, त्यानंतर सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन प्लांट रूट आणि फंगी याला आपण काय म्हणतो. एवढे क्वेश्चन जे आहे ते 2012 पासून 2024 मध्ये विचारलेले आहे. फक्त कोणत्या टॉपिक वरती, फंगी या टॉपिक वरती. आपण एक एक करून डिस्कस करूया. ओके, आता बघा स्ट्रक्चर ऑफ फंगी.
फंगी म्हणजे त्याच्यामध्ये येते बघा फर्स्ट थॅलस. थॅलस म्हणजे काय, बॉडी ऑफ फंगस. याचे वेगवेगळे टाईप पडतात. आता टाईप कोणते, युकॅप्रिक थॅलस आणि होलोकॅप्रिक थॅलस. आता युकॅप्रिक थॅलस जे आहे याच्यामध्ये काय असतात, व्हेजिटेटिव्ह पार्ट. कोणता पार्ट, व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि प्लस कोणता येतो, रिप्रोडक्टिव्ह पार्ट. याच्यामध्ये डिफरन्सिएशन असतं स्ट्रक्चरचं. याच्यामध्ये काय असतं, डिफरन्सिएशन असतं. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, पायथियम ॲफिनिडर्मॅटियम. काय, पायथियम ॲफिनिडर्मॅटम, जो की ट्रान्सप्लांटिंग, जे आपण ट्रान्सप्लांटिंग करतो, ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस टोमॅटो ट्रान्सप्लांटिंग मध्ये जो डिसीज येतो, पायथियम ॲफिनिडर्मॅटम, याला काय म्हणतो आपण, डॅम्पिंग ऑफ. डॅम्पिंग ऑफ. त्याच्यामध्ये कोणती थॅलस असते, युकॅप्टिक थॅलस. यू म्हणजे काय, की ट्रू. यू म्हणजे काय, तर ट्रू. याच्यामध्ये काय असतं की ट्रू डिफरन्सिएशन असतं व्हेजिटेटिव्ह पार्टचं आणि रिप्रोडक्टिव्ह पार्टचं. एक्झाम्पल कोणता, एक्झाम्पल काय आहे, सॉरी, एक्झाम्पल काय आहे, पायथियम ॲफिनिडर्मॅटम. ओके. हे होलोकार्पिक थॅलस. होलोकार्पिक थॅलस म्हणजे काय, इट डज नॉट शो एनी डिफरन्सिएशन. म्हणजे याच्यामध्ये कोणतं एक डिफरन्सिएशन जे आहे ते नाही आहे. ओके, डिफरन्सिएशन नाही आहे. याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे हे कन्व्हर्टेड इनटू वन ऑर मोर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय होते की हे डिफरन्शिएट झालेले नाही आहेत. व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकत्रच आहेत. याच्यामध्ये कोणतंच डिफरन्सिएशन नाही आहे. म्हणजे काय की आधी तो काय, आधी ती फंगी काय करते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ परफॉर्म करते आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ परफॉर्म करते. पण याच्यामध्ये काय आहे, डिफरन्सिएशन आहे युकॅप्टिक मध्ये. एक्झाम्पल पायथियम. होलोक्रॅप्टिक मध्ये तसं नाही. होलो म्हणजे काय, तर कम्प्लीट लक्षात ठेवायचं. कार्पिक. ओके. होलोकार्पिक थॅलस म्हणजे काय, हे कम्प्लीट थॅलस आहे. याच्यामध्ये आधी व्हेजिटेटिव्ह, जसं प्लांट मध्ये होते की आधी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होते, सेम तसंच या होलोकार्पिक थॅलस मध्ये होते. ओके. फंगीचे जे बॉडी आहे त्या बॉडीमध्ये होत असते. एक्झाम्पल कोणतं आहे, ईस्ट आहे, सॅन्चॅन्ट्रियम किंवा वार्ट जो आहे, सॅन्चॅन्ट्रियम एंडोबायोटिकम, जो वार्ट ऑफ पोटॅटो आहे, त्याच्यामध्ये काय, होलोकार्पिक थॅलस पाहायला मिळते. आणि युकार्पिक कशामध्ये, पायथियम ॲफिनिडर्मॅटम मध्ये पाहायला मिळते. मला असं वाटते कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. ओके. देन नेक्स्ट येतं बघा, हायफी. हायफी म्हणजे काय, हायफी इज अ ट्युब्युलर ट्रान्सफर फिलामेंट युजली ब्रांच कंपोज ऑफ आउटर सेल वॉल अँड अ कॅव्हिटी filled with the protoplasm including cytoplasm. थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ फंगी इज कॉल्ड एज हायफी. सरळ सरळ डेफिनेशन आहे आणि यावरती PYQ आलेला आहे. ओके. फक्त ही तुम्हाला एक स्टँडर्ड डेफिनेशन सांगितली की एक ट्युब्युलर, एक ट्रान्सपरंट फिलामेंट जी असते तिला काय म्हणायचं, हायफी असं म्हणायचं. पण थ्रेड लाईक स्ट्रक्चर जो आहे त्याला हायफा म्हणतात. आणि ह्यात हे असे थ्रेड एकत्र येऊन जे बनते त्याला मायसेलियम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, फंगीचा मायसेलियम असं म्हणतो. की हायपल मास और नेटवर्क ऑफ हायफी constituting the body of thallus, body of fungi म्हणजे thallus of fungi is called as mycelium. ओके. मायसेलियम म्हणजे काय, ग्रुप ऑफ हायफी. ओके. आता मायसेलियमचे टाईप पडतात बघा, मोनो कॅरियोटिक म्हणजे युनिन्यूक्लिएटेड, डायकॅरियोटिक म्हणजे बायन्यूक्लिएटेड, आणि होमोकॅरियोटिक, हेटेरोकॅरियोटिक आणि मल्टीन्यूक्लिएट. तर आता टाईप बघूया. मोनोकॅरियोटिक म्हणजे काय, कंटेन सिंगल न्यूक्लियस usually part of a hollow phase in the life cycle of fungi. याच्यामध्ये काय, एकच सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असतो, मोनोकॅरियोटिक मायसेलियम. त्यानंतर आहे डायकॅरियोटिक, कंटेन पेअर ऑफ न्यूक्लियाय. त्याच्यामध्ये काय असतात, दोन न्यूक्लियाय असतात. त्याच्यामध्ये काय होते, डिफ्लो फेज जे आहे, लाईफ सायकल डिफ्लो फेज मध्ये प्रेझेंट असते, त्याला म्हणतात डायकॅरियोटिक फंगी. होमोकॅरियोटिक म्हणजे काय, मायसेलियम कंटेनिंग जेनेटिकली आयडेंटिकल न्यूक्लियाय. ओके. जेनेटिकली आयडेंटिकल न्यूक्लियाय. ओके. ज्यांना हे हेटेरोकॅरियोटिक फंगी म्हणजे काय, डिफरंट जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असते, त्याला म्हणतो आपण हेटेरो कॅरियोटिक फंगी. मल्टीन्यूक्लिएट म्हणजे काय, की मोर दॅन टू न्यूक्लियाय जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग आपल्याला इथेच क्वेश्चन विचारलेला होता. क्वेश्चन कुठं आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर हा झाला आपला क्लिअर. त्याच्यानंतर एक आणखी क्वेश्चन होता, अ फंगस कंटेनिंग टू न्यूक्लियाय इन अ सिंगल सेल इज कॉल्ड आज. तर याला काय म्हणतो आपण, डायकॅरियोटिक फंगी असं म्हणतो. बाय न्यूक्लिएटेड असते, एकच सेल असते पण त्याच्यामध्ये किती असतात, दोन न्यूक्लियाय प्रेझेंट असतात. डायकॅरियोटिक मायसेलियम आपण त्याला म्हणत असतो. ओके. डायकॅरियोटिक फंगी आपण त्याला म्हणत असतो. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. तर नेक्स्ट बघा,
स्पेशलाइज सोमॅटिक स्ट्रक्चर. स्पेशलाइज सोमॅटिक स्ट्रक्चर जे आहे ते कोणते कोणते असतात तर बघा, रायझॉइड. रायझॉइड काय असते की एक शॉर्ट रूट लाईक फिलामेंट आहे. रूट लाईक फिलामेंट आहे. हे बघा, हे जे आहे हे काय आहेत, रायझॉइड आहे. रायझॉइड रूट लाईक फिलामेंट आहे. आउटग्रोथ ऑफ थॅलस जनरली फ्रॉम बाय टफ्ट ऑफ बेस ऑफ स्मॉल युनिसेरियल थॅलस स्मॉल. बरोबर. रायझॉइड आर कॉमन इन लोअर फंगी. जसं की हे कशामध्ये प्रेझेंट आहेत, ओमायसिड्स मध्ये. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की रायझॉइड म्हणजे काय की ही एक्स्ट्राची ग्रोथ असते. ओके, हे काय एक रूट लाईक एक्स्ट्राची ग्रोथ असते, जे की लोअर फंगाई मध्ये दिसून येते. ओमायसिड्स असेल, चायट्रिडोमायसिड्स असेल आणि झायगोमायसिड्स असतील, याच्यामध्ये रायझॉइड दिसून येतात. ओके, क्वेश्चन हा इथून येईल. ओके, देन नेक्स्ट बघा, सोमॅटिक स्ट्रक्चर कोणतं असते, ऍपोस्पोरियम. आपण जनरली कन्फ्युज होतो, ऍपोस्पोरियम, हॉस्टेरिया, म्हणून मी इथं हे एक्सप्लेन केला आहे. ओके, आता ऍपोस्पोरियम म्हणजे काय, द ऍप्रोस्पोरिया आर फॉर्म बाय द जर्म ट्यूब. आता बघा, हे काय आहे, हे एक फंगाय आहे. ओके, एक फंगाय आहे. हे काय आहे, हा आहे ऍपोस्पोरियम. हा ऍपोस्पोरियम काय करतो, हा ऍपोस्पोरियम एक काय करतो, जर्म ट्यूब फॉर्म करतो. काय करतो, जर्म ट्यूब फॉर्म करतो. जनरली हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते, असं स्ट्रक्चर रस्ट फंगीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर इरिसेपॅले पावडरी मिल्ड्यू मध्ये पाहायला मिळते. आणि ज्या पॅरासिटिक फंगी आहेत किंवा सॅप्रोफिटिक स्टेज ज्या दाखव त्याच्यामध्ये काय असते, हे असं स्ट्रक्चर जे आहे ते एक्स्ट्राचं स्ट्रक्चर फॉर्म करतात. ओके, इन ऍडिशन टू गिव्हिंग अँकर ऍप्रोशिया हेल्प इन पेनिट्रेटिंग हाय पी ब्रांचेस ऑफ पियर दी होल्स क्युटिकल. जर आता नवीन ब्रांच वरती त्यांना पियर्स करायचं आहे, त्यांची होस्टची क्युटिकलला रप्चर करायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे, तर हे काय करतात, अशी जर्म ट्यूब फॉर्म करतात. ओके, समजा इथं प्लांट आहे तर इथे एक जर्म ट्यूब फॉर्म करतात. आणि हे काय, ऍपोस्पोरियम एक सोमॅटिक स्ट्रक्चर आहे, जे की हेल्प करतं फंगीला दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याजवळ वाहून नेण्याचं. ओके, त्याचं जर्म ट्यूब कशासाठी फॉर्म करतात, फक्त काय की त्याला इन्फेक्ट करण्यासाठी. ओके, द फंगी लाईक कोलेटोट्रिचियम. आता कोलेटोट्रिचियम कुठेही दिसा, कोलेटोट्रिकम म्हणजे काय तर अँथ्रॅकनोज. ओके, कोणता डिसीज, अँथ्रॅकनोज. The germ tube form from conidia and resulting hyphae aprasia coming in contact with the hard surface like soil. कधी कधी सॉइल मध्ये जे सॉइल फंगस आहेत त्या सॉइल मध्ये ही जी जर्म ट्यूब फॉर्मेशन कशामध्ये होते, कोलेटोट्रिचियमच्या जर विचार केला तर सॉइल मध्ये सुद्धा होते. धीज ऍप्रोस्पोरिया आर थॉट फंक्शन ऍज अ रेस्टिंग स्ट्रक्चर क्लॅमायडोस्पोर. आणि रेस्टिंग स्ट्रक्चर कुठं फॉर्म करते तो, तर जे क्लॅमायडोस्पोर आहे त्याच्यामध्ये रेस्टिंग स्ट्रक्चर, आणि कोलेटोट्रिचियम कशामध्ये तर सॉइल मध्ये, आणि हे जे युरेडेनिल्स म्हणजे रस्ट आणि पावडरी मिल्ड्यू आहे याच्यामध्ये काय करतो तर जर्म ट्यूब फॉर्म करतो प्लांट वरती. सॉइल मध्ये कोणता, कोलेडोट्रिकम. आणि एकदम रेस्टिंग, काहीच घेणं देणं नाही कुठं असते तर हे असते क्लॅमायडो स्पोर मध्ये. आणि नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे बघा हॉस्टेरिया. हे इथं तुम्ही एक स्ट्रक्चर बघत असाल तर हा हॉस्टेरिया म्हणजे बघा हा असा असतो की जे हायपी आहे, ऑब्लिगेट पॅरासाइटची जी हायपी आहे, प्लांट लाईक डाउनी मेल्ड्यू, पावडरी मेल्ड्यू असेल, रस्ट फंगी असेल, ते काय करते, हॉस्टेरिया प्रेझेंट करते, ऑब्लिगेट पॅरासाइट. आणि तिथलं जे प्लांटचं न्यूट्रिएंट आहे ते पूर्ण न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करून घेते. ओके, तर हॉस्टेरिया काय करतो, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करतो. आणि दुसऱ्याला जर डिसीज कॉज करायचा असेल फंगीला तर तेव्हा जर्म ट्यूब फॉर्म होते, त्याला काय म्हणतात, ऍप्रेस्पोरियम असं म्हणतात. मला असं वाटते मायक्रोरायझा सुद्धा हे काय आहे, एक आपण त्याला काय म्हणतो, सोमॅटिक जो मायक्रोरायझा क्वेश्चन येतात, JRA मध्ये क्वेश्चन आहे, SRA च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आहे. तुम्ही जर आता कृषी सेवक बघितली, कृषी सेवक मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे. ओके, आणि MCR PGCET मध्ये तर आहेच आहे. तर असा हा मायक्रोरायझा म्हणजे काय बघू आपण आता. मायक्रोरायझा म्हणजे काय की इट इज अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन हायर प्लांट रूट अँड फंगल मायसेरिया. जी फंगीची मायसेरिया आपण बघितली ती काय करते, असोसिएशन फॉर्म करते प्लांट रूट सोबत, असोसिएशन फॉर्म करते प्लांट रूट सोबत. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट 1885 मध्ये सगळ्यात आधी कुणी डिफाईन केला होता, AB फ्रँक नावाच्या सायंटिस्टने डिफाईन केला होता. मायक्रोरायझल असोसिएशन इन प्लांट रूट कुणी दिलं होतं, AB फ्रँक नावाच्या सायंटिस्टनी दिलं होतं. कुणी दिलं होतं, AB फ्रँक नावाच्या सायंटिस्टनी दिलं होतं. आता मायक्रोरायझल प्लांट जे आहे
हे काय करतात, इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ रूट सिस्टीम. जे रूट आहेत, आता बघा हे रूट आहेत, या रूटला जर ॲप्रोस्पोरिया, हॉस्टेरिया सारखे जे आपले जे फंगी आहे त्याचे ते फंगी जर हेल्प करत असेल तर हे काय करते, आणखी रूट वाढवण्यास मदत करते. आणि हे रूट सिस्टीम जर सरफेस एरिया इन्क्रीज केला तर याच्यामुळे काय होते, बेटर ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम दी सॉइल, स्पेशली व्हेन सॉइल आर डेफिशियंट इन फॉस्फरस. तर फॉस्फरस मोबिलायझेशनचं काम जे आहे, फॉस्फरस मोबिलायझेशनचं ग्रेटर काम कोण करत असते, मायक्रोरायझा करत असते. बघा तुम्ही यावरही PYQ आहे. फॉस्फरस, त्याच्यानंतर याची जी डेफिनेशन आहे, यावरती दुसरा एक PYQ म्हणजे आधी विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्ही जर बघितलं प्लांट पॅथॉलॉजीच्या PYQ त्यामध्ये दिसून येईल. द नेचर ऑफ असोसिएशन बिलीव्ह टू बी सिम्बायोटिक, म्हणजे काय, म्युच्युअलिझम आहे, पॅथोजेनिक नाही आहे, किंवा ज्याला वीकली पॅथोजेनिक आपण म्हणू शकतो. पण जनरली यांच्यामध्ये काय होते, म्युच्युअलिझम, की तू माझं इरेझर घे, मी तुला पेन्सिल देतो. ओके, तू माझ्या पेन्सिलने लिही, माझं चुकलं, मी तुला इरेझर इरेज करायला देतो. असा कॉन्सेप्ट जो आहे तो मायक्रोरायझाचा आहे. मायक्रोरायझाचा कुणासोबत, प्लांट रूट, मायक्रोरायझाचा प्लांट रूट आणि फंगल मायसेलियाचा आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ मायक्रोरायझल फंगल असोसिएशन आहे. किती टाइपचा आहे, 3 टाइपचा आहे. एक्टोट्रॉपिक, त्याच्यानंतर एक्टोमायक्रोरायझा म्हणजे एक्टोट्रॉपिक, एंडोट्रॉपिक, ओके, ज्याला आपण एंडोमायक्रोरायझा म्हणतो. आणि एक्टो एंडोट्रॉपिक म्हणजे काय, एक्टो म्हणजे जिथं फंगल मायसेलिया ही आउटर रूटच्या म्हणजे रूटमध्ये एंटर करत नाही, रूटच्या वरती राहते. आणि एंडो म्हणजे काय, की रूटमध्ये आतमध्ये गाठी तयार करते. ओके, आतमध्ये जाऊन गाठी तयार करते. आणि एक्टो एंडो म्हणजे काय, दोन्हीही दाखवते. एक्टो म्हणजे बाहेरही असते आणि आतही असते, त्याला म्हणतो एक्टो एंडो मायक्रोरायझा असं म्हणतात. ओके, द नेक्स्ट आहे बघा आता सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण कोणतं स्ट्रक्चर, आतापर्यंत आपण कोणतं स्ट्रक्चर डिस्कस केलं, सोमॅटिक स्ट्रक्चर. सोमॅटिक स्ट्रक्चर म्हणजे काय, नॉन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे फंगीचं ते बघितलं. आता आपण बघणार असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे आहे, रिप्रोडक्शन जे आहे फंगीमध्ये ते कसं होते हे आपण बघणार. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जर म्हटलं तर फ्रॅगमेंटेशन काय होतं फंगीमध्ये, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, a mycelial fragment from any part of thallus may grow into new individual when suitable condition provided. म्हणजे जो थॅलस आहे, बॉडी आहे, ते म्हणजे मायसेलियल फ्रॅगमेंट म्हणजे एखादा मायसेलिया आहे की ग्रुप ऑफ हायपा आहे, एनी पार्ट जो आहे तो नवीन इंडिव्हिज्युअल म्हणजे दुसराच तयार होतो. सुटेबल कंडिशन जर आढळल्या तर त्याला काय म्हणतो आपण, फ्रॅगमेंट, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर जो आहे तो वेगळा होतो आणि स्वतःची लाईफ सुरू करतो ऍज अ न्यू इंडिव्हिज्युअल, म्हणून त्याला काय म्हणायचं, फ्रॅगमेंटेशन असं म्हणायचं. ओके, देन नेक्स्ट येतो फिशन. फिशन म्हणजे काय, अ युनिसेल्युलर थेलाय इज ऑल्सो नोन एज ट्रान्सव्हर्स सेल डिव्हिजन. फिशनला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्स सेल डिव्हिजन म्हणतात. रिप्रोडक्शन बाय द मेथड ऑफ फिशन आर इन फंगी. फिशन इज सिंपल स्प्लिटिंग ऑफ सेल इंटू 2 डॉटर सेल. बघा ही एक सेल असते, 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात बाय कन्स्ट्रिक्शन अँड फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. काहीच नाही, कन्स्ट्रिक्शन म्हणजे खूप कन्स्ट्रिक्ट, एकमेकाला इकडे तिकडे ओढतात, सेल वॉल फॉर्म करतात आणि काय होते, फिशन होते, तयार होतात. हे कशामध्ये आपल्याला दिसून येते, सिझोसॅचॅरोमायसिस. कशामध्ये, सिझोसॅचॅरोमायसिस मध्ये फिशन जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे दिसून येते. देन येतं बडिंग. बडिंग म्हणजे काय, इट इज द प्रोडक्शन ऑफ स्मॉल आउटग्रोथ बर्ड फ्रॉम द पॅरेंट सेल. आता हा मोठा पॅरेंट सेल आहे, याच्यामधून थोडासा छोटासा एक बर्ड तयार होणे. As the bud is formed, the nucleus of parent cell divide and one daughter nucleus migrate into the bud. Bud increases, cells still attached to the parent cell and eventually break off and form a new individual. It is common in yeast. Saccharomyces species जे आहेत, yeast आहे, बडिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण जसं व्हीव्हीपॅरस जर्मिनेशन पाहिलं की ते त्याच्या मम्मी जवळच काय होते, म्हणजे त्या जी मदर ब्रांच आहे त्यामध्ये त्याची पूर्ण ग्रोथ होते. पण आता मदर ब्रांचला समजलं की हा एबल आहे स्वतःला, तर ती काय करते, त्याला डिटॅच करून घेते आणि तो ऍज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून जगते. त्याला काय म्हणतात, बडिंग असं म्हणतात. ओके, मग क्वेश्चन जर आला की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगी, ऑप्शन ए फ्रॅगमेंटेशन, ऑप्शन बी फिशन, ऑप्शन सी बडिंग, ऑल ऑफ दी अबव. करेक्ट आन्सर काय असेल आपलं, ऑल ऑफ दी अबव. ओके, देन आता बघा स्पोर इन फंगी म्हणजे काय, तर सॉरी याला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगी. तर हे बघा असेक्शुअल, सेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह कोणते आहेत,
क्लॅमायडोस्पोर, विल्ट फंगी जी आहे ही काय क्लॅमायडोस्पोर आहे, व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. सेक्शुअल स्ट्रक्चर कोणते आहेत, ऊस्पोर जो की फायटोप्थोरा, आपल्याला विचारलं फायटोप्थोरा इन्फेस्टस हा ऊस्पोर आहे. त्यानंतर झायगोस्पोर, ऍस्कोस्पोर, ऍस्कोस्पोर बघा क्लेस्ट्रोथेशियम आपल्याला ग्रेपचं विचारलं होतं, तर हा कशा कलरचा कसा असतो, राऊंड किंवा ब्राऊन ब्लॅक असतो. राऊंड कसा असतो, याचा आकार कसा असतो, राऊंड असतो, ब्राऊन ब्लॅक दिसून येतो. इरिसिपे फंगीमध्ये आपल्याला दिसतो, कोणत्या इरिसिपे फंगीमध्ये आपल्याला दिसतो. देन तो अपोथेशियम, आता हे ऍस्कोस्पोरचे टाईप आहेत बघा, क्लेस्टोथेशियम, अपोथेशियम, पेरिथेशियम आणि ऍस्कोस्ट्रोमा. ऍस्कोस्ट्रोमा म्हणजे काय, एक फ्लेशी वॉल असते. पेरिथेशियम फ्लास्क शेप असतो, अपोथेशियम कप शेप असतो, क्लेस्टोथेशियम राऊंड शेप असतो. बेसिडोस्पोर जनरली काय असतात, हॅप्लॉइड इन कंडिशन मध्ये असतात. कसे असतात, हॅप्लॉइड इन कंडिशन, याच्यामध्ये पफ वॉल, फ्रुटिंग बॉडी हे आढळतं. ओके, आता असेक्शुअल मध्ये एंडोजिनस, ज्याच्यामध्ये स्पोरेंजिओस्पोर आणि अप्लॅनोस्पोर. स्पोरेंजिओस्पोरचं एक्झाम्पल काय, अल्बिगो कॅन्डिडा, कशाचा डिसीज आहे, क्रुसिफेरसचा. एक्झोजिनस मध्ये काय येतं, कोनिडिया आणि ओडिया. स्पोर इन फंगी जे आहे हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये सुद्धा छान डिस्कस केलेलं आहे. ओके, म्हणून आपण समोर जातोय. आता बघा डिसीजेस ऑफ पॅडी. पॅडी डिसीज वरती कोणता कोणता क्वेश्चन विचारलेला आहे, ब्लास्ट ऑफ राईस कॉज्ड बाय, त्यानंतर बंगाल फमाइन वॉज कॉज्ड ड्यू टू, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस कॉज्ड ड्यू टू, त्यानंतर क्रेसेक फेस कशामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कोणत्या डिसीज मध्ये पाहायला मिळते, त्यानंतर विच राईस डिसीज इज टायपिकली ऑब्झर्व्ड ओनली आफ्टर फ्लावरिंग, त्यानंतर खैरा डिसीज ऑकर ड्यू टू राईस टुमरो व्हायरल डिसीज आणि ग्रासिस्टन डिसीज. एवढे क्वेश्चन जे आहे हे फक्त पॅडी डिसीज वरती आलेले आहेत. ओके, मी 1 सेकंदाचा ब्रेक घेते बघा. तर किती आहे, 3 3 7 2 8 क्वेश्चन जे आहे. आणि कधी कधी काय होतं ना, हा बेंगाल फमाइन जे आहे हे रिपीटेड झालेले आहेत. याच्यामधले बरेचसे जे आहे, आता खैरा डिसीज 2025च्या A4चा ऑब्जेक्टिव्ह आहे, हा एमसीआरपीजी सीईटी मध्ये सुद्धा आलेला आहे. ओके, आता आपण डिसीज ऑफ पॅडी बघू. पॅडी डिसीज मध्ये बघा, ब्लास्ट ऑफ राईस आपल्याला विचारलेलं होतं, काय त्याचा कॉझियल ऑर्गॅनिझम विचारलेला असेल, काय नाव, पायरिक्युलारिया ओरायझा, ज्याला आपण काय म्हणतो, रिचमन्स डिसीज. काय म्हणतो आपण, मोठ्या माणसाचा रिचमन्स डिसीज. हा काय एअरबॉर्न डिसीज आहे. ओके, ब्लास्ट ऑफ डिसीज त्याला काय म्हणतात, रॉटन नेक किंवा पोलर रॉट असं सुद्धा म्हणतात. हा मोस्ट सिव्हिअर डिसीज आहे पॅडी मधला. ओके, एअरबॉर्न डिसीज आहे. बोट और आय शेप स्पॉट जे आहे, नॉन प्रोडक्शन सीड जे आहे, म्हणजे नॉन प्रोडक्शन सीट वरती आपल्याला त्याचे जे सिम्पटम आहे, बोट और आय शेप स्पॉट जो आहे तो दिसून येतो. ओके, दुसरा आहे बंगाल फमाइन कशामुळे झालं होतं, तर 1943 मध्ये बंगाल फमाइन म्हणजे सिव्हिअर फमाइन जो आहे तो बंगालमध्ये आला होता. तो कशामुळे आला होता, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस मुळे आला होता, ज्याचा कॉझियल ऑर्गॅनिझम काय, हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी. खूप सारे लोक जे आहे ते मेले होते. ओके, कुठले, बंगालचे. डिसीज सिव्हिअर कोणत्या, आता हा सिव्हिअर डिसीज सिव्हिअर कुठं होतं, पोटॅश डिफिशियन्सी, ज्याच्यामध्ये पोटॅश डिफिशियन्सी, पोटॅशियम म्हणजे काय की के ची डिफिशियन्सी ज्याच्यामध्ये आहे, तिथं जनरली ब्राऊन स्पॉट ऑफ राईस आपल्याला ब्राऊन स्पॉट ऑफ राईस सिव्हिअर कंडिशन मध्ये दिसून येतो. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट आहे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट जो आहे याचा कॉझियल ऑर्गॅनिझम काय आहे, झॅन्थोमोनास ओरायझी, पीव्ही ओरायझी. याला काय म्हणतात, पुअर मॅन्स डिसीज और किलर डिसीज ऑफ राईस. काय म्हणतात, पुअर मॅन्स डिसीज किंवा किलर डिसीज ऑफ राईस. याच्यामध्ये काय, क्रेसेक फेज जे आहे, अर्ली स्टेजला कोणती फेज दिसते, क्रेसेक फेज. आणि हा झॅन्थोमोनास ओरायझी, पीव्ही ओरायझी सुद्धा म्हणतात. त्यानंतर ड्रेसले सेरा ओरायझी सुद्धा म्हणतात याला. याला काय म्हणतात, ड्रेचुले सेरा ओरायझी सुद्धा म्हणतात. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे बॅक्टेरियल ऊज जे आहे, अर्ली इन द मॉर्निंग बॅक्टेरियल ऊज आपल्याला दिसून येतं. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हे बघा, क्रेसेक फेज जो आहे हा 2021 चा एमसीक्यू आहे. ओके, देन राईस टुमरो डिसीज. राईस टुमरो डिसीज हा कशामुळे होतो, कॉझियल ऑर्गॅनिझम आहे त्याचा राईस टुमरो बॅसिलस व्हायरस और राईस टुमरो सबटिलिस व्हायरस. म्हणजे स्टार्टिंगला अर्ली स्टेजला बॅसिलस असतो, मग तो सबटिलिस मध्ये कन्वर्ट होतो. ओके, ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे, ग्रीन लीफ हॉपर, ज्याचं नाव काय आहे, नेपोटेटिक्स निग्रोपेक्टस.
ओके, किंवा नेपोटेटिक्सचे 2-3 स्पीसीज आहेत बघा. तुम्ही नेपोटेटिक स्पीसीज एवढं लक्षात ठेवा फक्त. याला काय म्हणतो आपण, किलर डिसीज ऑफ राईस. आता 2 आहेत किलर डिसीज ऑफ राईस. कोणता सांगितलं मी तुम्हाला, BLB आणि राईस टुंग्रो, हे काय आहेत, 2 किलर डिसीज ऑफ राईस आहेत. राईस डॉर्फ डिसीज, त्यानंतर राईस डॉर्फ किंवा राईस येलो डॉर्फ डिसीज जे आहे, हे सुद्धा कोण ट्रान्समिट करत असतं, ग्रीन लीफ हॉपरच ट्रान्समिट करत असते. ओके, त्यानंतर ग्रासी स्टन डिसीज. ग्रासी स्टन डिसीज जो आहे, याच्यामध्ये आपल्याला कसे सिम्पटम दिसून येतात, हॉपर बर्न सिम्पटम दिसून येतात. कसे, हॉपर बर्न म्हणजे पूर्ण एरिया जो आहे तो बर्न झालेला बर्न अपिअरन्स जे आहे राईस फील्ड मध्ये दिसून येतो. जो ट्रान्समिट कोण करते, ब्राऊन प्लांट हॉपर, ज्याला आपण काय म्हणतो, BPH, ज्याचं नाव काय, नीला परव्याता ल्युजेन. नाव काय, नीला परव्याता ल्युजेन. त्यानंतर खैरा डिसीज. खैरा डिसीज हा कशामुळे होतो, हा होतो झिंकच्या डिफिशियन्सीमुळे. कशाच्या, झिंकच्या डिफिशियन्सीमुळे. हा फर्स्ट रिपोर्ट कोणी केला होता, वायल नेने नावाच्या सायंटिस्टने 1966 मध्ये पंतनगर मध्ये केला होता. याची एवढी आपण डिटेल इन्फॉर्मेशन यासाठी बघत आहोत कारण की हा काय, हा इंटरनॅशनल ऑब्जेक्टिव्ह आहे खैरा डिसीज. या IFO मध्ये विचारला आहे, MPSC मध्ये सुद्धा विचारलेला आहे, त्यानंतर आपली MCR मध्ये तो विचारलेला आहे, आणि आपले जे BSc ऍग्रीचे पेपर असतात किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, तर याचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं करायचं, झिंक सल्फेट जो आहे 5 kg + 2 kg लाईम पर हेक्टर. पण कधी यूज करायचं आहे हे, 10 days आफ्टर सोविंग. जेव्हा आपण नर्सरीमध्ये सोविंग करतो तेव्हाच आपल्याला हे 10 दिवसानंतर अप्लाय करायचं आहे. जर समजा हा आपल्याकडनं मिस झाला तर झिंक सल्फेट 5 kg + 2% युरिया इन 1000 लिटर ऑफ वॉटर पर हेक्टर हे आपल्याला ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर अप्लाय करायचं आहे. कशासाठी, खैरा डिसीज मॅनेज करण्यासाठी. देन तो शीत ब्लाइट, ज्याला काय म्हणतो आपण, रायझोक्टोनिया सोलॅनी. ओके, आता बघा, रायझोक्टोनिया सोलॅनी याला ब्लॅक स्कर्फ ऑफ पोटॅटो सुद्धा म्हणतात. काय, ब्लॅक स्कर्फ ऑफ पोटॅटो सुद्धा म्हणतात. आता हा जनरली आपल्याला कशामुळे दिसतो, टिलेरिंग हेडिंग आपल्याला हा दिसून येतो. ओके, शीतब्लाइट, रायझोक्टोनिया सोलानी. देन आहे फॉल्स स्पॉट, युस्टिलांजिटिनिया व्हायरन्स जो आहे, हा याचा अपीअरन्स कधी येते, ओनली आफ्टर फ्लावरिंग, जेव्हा पॅथोजन इन्फेक्ट करतो राईस ग्रेनला. ओके, याचा जे अपीअरन्स आहे हा कधी येतो, फ्लावरिंग नंतर येतो. अ डिसीज इज युनिक बिकॉज मॅनिफेस्ट द ग्रेन फिलिंग स्टेज. ग्रेन फिलिंग स्टेज वरती, म्हणजे जे आपलं यील्ड कॅरेक्टर आहे त्यावरतीच अफेक्ट करतो. ओके, कोणता, फॉल्स स्पॉट. क्लॅव्हिसेप्स ओरायझी सुद्धा याला म्हणतात. काय म्हणतात, क्लॅव्हिसेप्स ओरायझी सुद्धा म्हणतात. आता अदर डिसीज जे आहेत ते पॅडीचे कोणते आहेत, नॅरो ब्राऊन लीफ स्पॉट, त्याचं नाव काय, सर्कोस्पोरा जेन्सियाना, त्यानंतर शिद्रॉट, स्क्लेरोकार्डियम ओरायझी, उद्बत्ता, इफेलिस ओरायझी, त्यानंतर आहे स्टॅगबर्न डिसीज, ट्रायकोनिस पाडविकी, त्यानंतर आहे बंट और कर्नाल स्मट और ब्लॅक स्मट, त्यानंतर आहे स्टेम रोड, स्क्लेरोटेरियम ओरायझी, फूट और बकाने डिसीज. फूट और बकाने डिसीज मध्ये काय होते की झाडं खूप मोठे मोठे वाढतात. ओके, झाडं खूप मोठे मोठे वाढतात आणि याच्यातूनच कुठेतरी जिब्रेलिनची जी आहे उत्पत्ती झालेली आहे. त्यानंतर बॅक्टेरियल लिपस्टिक, ज्याचं नाव काय, झॅन्थोमोनास ओरायझी. ओके, आता बघा क्वेश्चन काय विचारलाय की बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पॅडी कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल बाय युझिंग, ऑप्शन आहे ए पेनिसिलिन, बी स्ट्रेप्टोमायसिन, सी मॅलाथिओन आणि सॉडस्ट. मॅलाथिओन आपल्याला माहिती आहे इन्सेक्टिसाइड आहे, सल्फर डस्ट आपल्याला माहिती आहे की हे आपण जनरली फंगीसाइड म्हणून यूज करतो. तुम्हाला कन्फ्युजन असेल पेनिसिलिन आणि स्ट्रेप्टोमायसिन मध्ये. तर बघा, पेनिसिलिन जे आहे हे ग्राउंड पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे झॅन्थोमोनास सारखे जे बॅक्टेरिया आहेत त्याच्यासाठी मेनली इफेक्टिव्ह असते. ओके, मेनली इफेक्टिव्ह असते. त्यानंतर जे मॅलाथिओन जे आहे हे काय, ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड आहे, आणि सल्फर डस्ट जे आहे आपण पावडरी मिल्ड्यू साठी यूज करतो. इथं करेक्ट आन्सर सॉरी झॅन्थोमोनास जो आहे हा आपण पेनिसिलिन जे आहे झॅन्थोमोनास सारखे डिसीज साठी यूज करतो. बॅक्टेरियल लीफ लाईट जो आहे, ओके, बॅक्टेरियल लीफ लाईट साठी आपण यूज करत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. देन नेक्स्ट बघा आता, डिसीजेस ऑफ वीट. वीट वरती कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहे, तर विच पॅथोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट, त्यानंतर अल्टरनेट होस्ट फॉर ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट, लूज स्पॉट ऑफ वीट इज क्लासिफाईड ॲज अ, त्यानंतर सोलार हीट ट्रीटमेंट कोणी इंट्रोड्यूस केली, ब्राईन सोल्युशन कशाच्या ट्रीटमेंटसाठी आपण यूज करतो, आणि ब्राईन सोल्युशन ट्रीटमेंट हे कोणती मेथड आहे. ओके, असे क्वेश्चन आपल्याला डिसीजेस ऑफ वीट वरती आलेले आहे. आपण एक एक करून
डिस्कस करूया. बघा, विच पॅथोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग ब्लॅक स्टेम ऑफ वीट. ऑप्शन आहे युस्टिलागो ट्रिटिकी, पुसिनिया ट्रिटिसियाना, पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी आणि ऑप्शन डी काय आहे पुसिनिया स्टिमफॉर्मिस. तर बघा, लूज स्मट ऑफ वीट ज्याचं नाव काय युस्टिलागो न्यूटा ट्रिटिकी. ओके, त्याने हे पुसिनिया ट्रिटिसियाना ज्याचं नाव काय लीफ रस्ट और ब्राउन रस्ट, आपण त्याला काय म्हणतो लीफ रस्ट और ब्राउन रस्ट. त्याने तो पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी ज्याचं नाव काय ब्लॅक रस्ट और स्टेम रस्ट. आणि आपल्याला विचारलेलं ते सुद्धा तेच आहे की ब्लॅक और स्टेम रस्ट कशाला म्हणतात, तर करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. आणि पुसिनिया स्टिफॉर्मिस म्हणजे काय येलो रस्ट और स्ट्राइप रस्ट. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. ओके, आता डिसीजेस आपण व्हीटचे डिसीज बघू. ब्लॅक और स्टेम रस्ट ज्याचं नाव काय पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी आपण आधीच बघितलं, पण त्याला काय म्हणतात किलर डिसीज ऑफ व्हीट. राईस मधला किलर कोणता आहे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आणि राईस टू ग्रो. अल्टरनेट होस्ट पुन्हा याचा बेरी हा याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. आता मॅनेजमेंट कसं करायचं, सगळेच जे रस्ट आहेत, आता रस्ट आपण बाकी बघितले पण हे एक इम्पॉर्टंट होतं. याच्यामध्ये बघा PSI चे जर तुम्ही क्वेश्चन बघितले किंवा राज्यसेवेच्या प्रीचे जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर ह्या वीट वरती क्वेश्चन जो आहे तो आलेला आहे. आता याचं मॅनेजमेंट कसं करायचं, तर बघा रेजिस्टंट व्हरायटी आपल्याला यूज करायच्या आहेत कोणत्या, चोटी, लेर्मा, स्पॅरो, सोनालिका आणि गिरिजा. कोणत्या, कल्याण, सोनालिका आपण फार ह्या म्हणजे नामांकित व्हरायटी आहेत. त्यामध्ये छोटी, लेर्मा, स्पॅरो, सोनालिका आणि गिरिजा या तिन्ही रससाठी काय आहेत रेजिस्टंट व्हरायटीज आहेत. ओके, देन नेक्स्ट येतो कर्नल बंट ऑफ व्हीट, त्यालाच काय म्हणतात पार्शियल बंट ऑफ व्हीट सुद्धा म्हणतात. हा रिपोर्ट कुणी केला होता, तर मित्रा नावाच्या सायंटिस्टनी 1931 ला कर्नाल मध्ये, किंवा कर्नल पंजाब मध्ये होता तर हरियाणामध्ये आहे. ओके, याला काय म्हणतात कॅन्सर ऑफ व्हीट. यावरती क्वेश्चन आहे, PYQ यावरती आहे. बघा, PYQ यावरती आहे, PYQ इथं आहे. ओके, तर हा काय आहे, हा सीड, सॉइल अँड एअरबॉर्न डिसीज आहे. काय आहे, सीड मधूनही येतो, सॉइल मधून येतो आणि एअरबॉर्न डिसीज सुद्धा होतो. मग याला काय आहे क्वारंटाईन इम्पॉर्टन्स आहे. याच्यामुळे काय होतं, ग्रेन जे आहे कन्व्हर्टेड इंटू ब्लॅक पावडर इन मास. आणि फील्ड मध्ये जर कर्नल बंट आहे आपल्याला कसं समजून येतं, तर फिशी स्मेल जो आहे ट्रायमिथिल अमाइनमुळे फिशी स्मेल जो आहे तो आपल्या फील्डमध्ये आपल्याला येतो. ओके, कशामुळे कर्नल बंट और पार्शियल बंटमुळे. देन आहे लूज स्मट ज्याचं नाव काय युस्टिलागो न्यूटा ट्रिटिकी. हा काय आहे आपल्याला त्याचा बॉर्न विचारला होता. ओके, हा काय आहे, हा एक PYQ आहे. इंटरनली सीड बॉर्न आहे. हा काय इंटरनली सीड बॉर्न आहे, म्हणून याच्यामध्ये इम्पॉर्टंट असते सीड ट्रीटमेंट. याच्यासाठी इम्पॉर्टंट काय असते, सीड ट्रीटमेंट महत्वाची असते. तर मॅनेजमेंट मध्ये आपण काय करतो, व्हिटावॅक्स यूज करतो. काय आहे, स्मट आहे. बघा SV लक्षात ठेवा, SV म्हणजे काय की स्मट आला म्हणजे व्हिटावॅक्स. कोणताही स्मट असो, म्हणतो व्हीटचा असो, तो स्वार्गमचा असो, स्मट आला म्हणजे व्हिटावॅक्स. स्मट आला म्हणजे व्हिटावॅक्स, रस्ट आला म्हणजे प्लांट वॅक्स. ओके, RP SV असं लक्षात ठेवा. SV लक्षात ठेवा, RP लक्षात ठेवायचं काम नाही. त्याच्यानंतर रोगिंग ऑफ डिसीज प्लांट, त्याच्यानंतर सोलार हीट ट्रीटमेंट. आता आपल्याला विचारलं होतं की सोलार हीट ट्रीटमेंट कोणी दिली, तर ती दिली होती JC लुथ्राने 1931 मध्ये. ओके, आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट कोणी दिली, तर जेन्सनने दिली होती 1887 मध्ये. तर याच्या हॉट वॉटर ट्रीटमेंट मध्ये काय करतात, 54 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट साठी जो गहू आहे हा 54 डिग्री सेल्सिअस पाण्यात ठेवतात. ओके, सीड ट्रीटमेंटच आहे. आणि ही काय सोलार हीट ट्रीटमेंट. दोन्ही ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे बघा पावडरी मिल्ड्यू, इरिसिपे ग्रामिनिस ट्रिटिकी. काय आहे इरिसिपे ग्रामिनिस ट्रिटिकी. त्यानंतर आहे फ्लॅक्स मोड. आता मी हे फक्त कशासाठी केले, कारण की यावरती क्वेश्चन आलेला नाही, फक्त जे येलो जे आहे इथं PYQ याचा जो आहे कॉझियल ऑर्गॅनिझम विचारलेला आहे फक्त. किल पॉइंटचं नाव काय टिलेटिया फोइडिडा. त्यानंतर आहे मोलॅ डिसीज, हेटरोडेरा अवेना, ज्याला काय म्हणतो आपण सिस्ट निमॅटोड म्हणतो. हा काय आहे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे. बघा, त्याच्यानंतर आहे इयर कॉकल ऑफ व्हीट. हा कशामुळे होतो, अँजुनिया ट्रिटिकीमुळे. आणि हा जो अँजुनिया ट्रिटिकी आहे हा आपण मॅनेज कसा करतो, 20% ब्राईन सोल्युशननी. ओके, आपल्याला विचारलं होतं की ब्राईन सोल्युशननी कोणता डिसीज मॅनेज करतात, तर कोणता आहे इयर कॉकल, ज्याचं नाव काय अँजुनिया ट्रिटिकी. आणि याच्यासोबत एक बॅक्टेरिया असतो क्लॅव्हिबॅक्टर म्हणून. त्यानंतर ब्राईन सोल्युशन हे काय फिजिकल मेथड आहे. हे काय फिजिकल मेथड आहे. ब्राईन सोल्युशन हे फिजिकल मेथड आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हायरसेस आर कॅरेक्टराइज्ड ॲज. आणि ऑप्शन आहे ए फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, बी सॅप्रोफाइट, सी ऑब्लिगेट पॅरासाइट आणि ऑप्शन डी आहे ऑटोट्रॉप्स. तर बघा फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजे काय, अन ऑर्गॅनिझम दॅट आर नॉर्मली ॲज अ सॅप्रोफाइट्स. म्हणजे काय
की जे जनरली काय करतात, डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती फीड करतात. जनरली डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती फीड करतात, बट कॅन बिकम पॅरासाइट अंडर फेवरेबल कंडिशन. जसं की फुजारियम ऑक्झोस्पोरम हा काय आहे, सॅप्रोफाइट्स आहे. म्हणजे काय, किंवा हे काय आहे, एक सॅप्रोफाइट्स आहेत. एक काय आहे, सॅप्रोफाइट आहे जो की डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती त्याची लाईफ सायकल कंप्लीट करत असतो. पण जर फेवरेबल कंडिशन आल्यास तो पॅरासिटिक नेचर दाखवतो. त्याला काय म्हणायचं, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. म्हणजे तो ऍक्च्युअली पॅरासाइट नसतो, तो बनतो काही वेळेस, म्हणजे ढोंग करतो. सरळ सरळ काय म्हणतात, ढोंगी जे आहे त्याला काय म्हणू आपण, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट असं म्हणू. जर हे सॅप्रोफाइट्स जे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगतात, काय डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती फीड करतात. ओके, त्याला म्हणतो आपण सॅप्रोफाइट. देन आहे ऑब्लिगेट पॅरासाइट, जे की व्हायरस आहेत. अन ऑर्गॅनिझम दॅट कॅन ओनली सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस लिव्हिंग होस्ट टिश्यू. म्हणजे त्याच्यासाठी काय आहे, लिव्हिंग होस्ट टिश्यूज रिक्वायर्ड आहेत. याच्यामध्ये अशी कंडिशन असते की याला तीच कंडिशन पाहिजे, जसं की आपण ह्युमन बिईंग आहे. ह्युमन बिईंगचं काय आहे की अन्न वस्त्र निवारा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपण डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगू शकतो का, नाही. तर हे काय ऑब्लिगेट पॅरासाइट्स आहेत. ओके, जे नाही ऑटोट्रॉप. ऑटोट्रॉप म्हणजे काय, जे त्याला कोणता सोर्स गरजेचा नसतो, स्वतः बनवतात, स्वतः राहतात. ओके, तर करेक्ट आन्सर काय येतं, हे व्हायरसेस जे काय आहेत ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत. हे ऑटोट्रॉप नाहीत, ना सॅप्रोफाइट्स नाहीत, ना फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट नाही. या व्हायरसला त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी, त्यांना रिप्रोड्यूस होण्यासाठी होस्टचीच गरज असते. आणि फंगायमध्ये जर म्हटलं तर पुसिनिया स्पीसीज असेल, अल्ब्युगो कॅन्डिडा असतील, हे काय आहेत, ऑब्लिगेट पॅरासाइट्स आहेत. आणि फुजारियम ऑक्झोस्पोरम जो की विल्ट डिसीज आहे, हा काय फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, द लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल डिसीज इज कॉज्ड बाय, ऑप्शन आहे फंगी, बी बॅक्टेरिया, सी व्हायरस, आणि ऑप्शन डी काय आहे, मायकोप्लाझ्मा. तर लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल जो आहे हा कशाने होतो, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझमने होतो. मायकोप्लाझ्मा आपण आधीच बघितलं की वॉललेस आहे, जो की प्लिओमॉर्फिक बॅक्टेरिया असतो. काय असतो, प्लिओमॉर्फिक बॅक्टेरिया असतो. आणि ज्याला काय असते, सेल वॉल ऑब्सेंट असते, त्याला सेल वॉल नसते. ओके, ज्याला काय नसते, सेल वॉल नसते. आता बघा, एमएलओ ला पेप्टिडोग्लायकॅन. पेप्टिडोग्लायकॅन म्हणजे काय, की जे बॅक्टेरियाची सेल वॉल असते ते कशापासून बनलेले, पेप्टिडोग्लायकॅन मध्ये, एमएलओ मध्ये ते ऑब्सेंट असते. म्हणून नॅचरली हे काय असतात, रेजिस्टंट असतात अगेन्स्ट पेनिसिलिन. ओके, अगेन्स्ट पेनिसिलिन आणि चाल्कोस्पोरिनच्या अगेन्स्ट काय असतात, हे रेजिस्टंट असतात, कारण की पेप्टिडोग्लायकॅन ऑब्सेंट असते, सेल वॉल ऑब्सेंट असते म्हणून. ओके, आता बघा, सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे की ह्यावरती क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे आणि तुम्ही स्वतःही बघितलेला असेल की एमएलओ जे आहेत, एमएलओ आता आपण माहितीये की लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल काय आहे, एक एमएलओ आहे. करेक्ट आन्सर आपलं 4 आहे. तर असे एमएलओ खूप कमी आहेत. जसं की सँडल मध्ये सँडल स्पाइक डिसीज जो आहे तो कशामुळे होतो, तर तो एमएलओ मुळे होतो. ओके, तर त्याचा एजंट कोण आहे, ट्रान्समिट कोण करतं त्याला, लीफ हॉपर किंवा जॉसस इंडिकस. शुगरकन ग्रासी शूट डिसीज जो आहे तो कशामुळे होतो, आफिस सॅचारीमुळे. सिसेमम फायलॉइडी हा सुद्धा काय आहे, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम डिसीज आहे. ओरोसियस अल्बिसिंटस मुळे ट्रान्समिट होतो. त्यानंतर कोकोनट लिथल येलोइंग जो आहे तो प्लांट हॉपरनी होतो. लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल हा कशाने होतो, लीफ हॉपर. हिस्टिमनस फायसिटीस किंवा सेटियस फायसिटीस जो प्लांट हॉपर आहे तो काय करतो, याला ट्रान्समिट करत असतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन कशावरती आहे, डिसीजेस ऑफ शुगर केन. शुगर केनचा कोणता डिसीज विचारला आहे, विप स्मट सिग्निफिकंट डिसीज अफेक्टिंग विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप. देन आहे रेड रॉट ऑफ शुगर केन कॉज्ड बाय. देन आहे मॉटलिंग अँड स्पाइक डिसीज ऑफ शुगर केन इज ट्रान्समिटेड बाय. ओके, तर डिसीजेस जे आहे, आता स्मट वरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलं त्यांनी की विप स्मट जो आहे, विप स्पट जो आहे याला काय म्हणतो आपण, युस्टिलागो सेटामनिया. हा IARI मध्ये सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे, पण खूप दिवस झाले त्याला. ओके, स्मट डिसीज युस्टिलागो सेटामनिया. याला आणखी काय म्हणतात की कल्मिकोलस स्मट ऑफ शुगर केन सुद्धा म्हणतात, कारण की काय, हा ते जे केनचे जे स्टॉक आहेत त्यावरती अफेक्ट करतो. ओके, सिव्हिअर जे आहे, सिव्हिरिटी एप्रिल ते जुलै मध्ये आपल्याला दिसून येते. आणि 10% लॉस, ज्यूस लॉस जो आहे तो किती होतो, 10%. सिम्पटम जे आहे, ब्लॅक विप लाईक स्ट्रक्चरच्या मध्ये फॉर्म होते स्टॉक वरती, म्हणून त्याला विप स्मट असं म्हणतात. ओके, विप स्मट का म्हणतात, कारण की विप लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते स्टॉक वरती म्हणून. ओके, देन नेक्स्ट येतो रेड रॉट.
रेड रॉट हे आपल्याला विचारलेलं आहे की रेड रॉटचं सायंटिफिक नेम तर काय, कोलेडोट्रिचम फाल्केटम. काय, कोलेडोट्रिचम फाल्केटम. आणि त्याच्या परफेक्ट स्टेजला काय म्हणतात, ग्लोमेरेला टुकुमानेन्सिस. ग्लोमेरेला टुकुमानेन्सिस. ओके, हा काय मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह डिसीज आहे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल इंडियामध्ये. इम्पॉर्टंट आहे बघा, लिहून ठेवून. अल्कोहोलिक स्मेल जे आहे फ्रॉम द फील्ड, अल्कोहोलिक स्मेल जो आहे तो रेड रॉटच्या इन्फेस्टेशनमुळे आपल्याला फील्डमध्ये जाणवतो. ओके, देन आहे मॅनेजमेंट. अवॉइड रतुनिंग. रतून क्रॉप जे आहे ते घ्यायचे नाही. आणि हेल्दी सीड जेव्हा आपण त्याची प्लांटिंग करत असतो तेव्हा काय करायचे, हेल्दी सीड्स आपल्याला यूज करायचे आहेत. देन आहे डिसीजेस ऑफ शुगर केन. बघा, हा शुगर केन मॉटलिंग वरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता. तर हे काय आहे, ट्रान्समिटिंग. शुगर केन मॉटलिंग जो आहे हा ट्रान्समिट कोण करतो, मिलीबग. ज्याचं नाव काय, सॅचेरोकोकस सॅचरी. शुगर केन स्ट्रिक मोझॅक जो आहे याला ट्रान्समिट कोण करतो, इरिओफाइड माइट. ज्याचं नाव काय, ॲसेरिया सॅचरी. आणि शुगर केन मोझॅक याला ट्रान्समिट कोण करतं, वर्ल आफिड. ज्याचं नाव काय, रेफॅलोसिबम मायडिस. इम्पॉर्टंट आहेत आणि हे कंटेंट तुम्हाला कुठं मिळणार नाही. मी हे रेफरन्सेस मधून कलेक्ट केलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, देन नेक्स्ट येतं रेड स्ट्राईप डिसीज. त्याचं नाव काय, झॅन्थोमोनास रुब्रिलेन्सिस. ओके, देन दुसरा डिसीज रतून स्टंटिंग. ज्याचं नाव काय, क्लेविवेक्टर झायली. त्यानंतर गमोसिसचं नाव काय, झॅन्थोमोनास व्हॅस्क्युलरम. याला फायब्रोव्हॅस्क्युलर म्हणजे जे व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे काय होतात, रेड कलरचे होतात गमोसिस मध्ये. त्यांना हे ग्रासी स्टंट डिसीज जो आहे हा कोण ट्रान्समिट करतो, मायकोप्लाझ्मा. वेक्टर कोण आहे, राईस बीपीएच. म्हणून सांगितलं की ब्राउन प्लांट हॉपर आणि बीपीएच हे महत्वाचं. सेट रॉट ऑफ पायनॅपल डिसीज. त्याचं नाव काय, सेरॅटोसायटिस पॅराडॉक्सा. काय आहे, सेरॅटोसायटिस पॅराडॉक्सा. ज्यांना येतं बाजराचे डिसीज. बाजरा रस जो आहे हा इम्पॉर्टंट डिसीज आहे. कोणता, बाजरा रस. त्याचा अल्टरनेट होस्ट विचारलेला आहे. ग्रीनियर सिम्पटम कशामध्ये दिसून येतात, आणि हनीड्यू अँड स्क्लेरोशिया फॉर्मेशन कोणत्या डिसीज मध्ये होते हे विचारलेलं आहे. ओके, आता बघा डिसीजेस ऑफ बाजरा. डाउनी मिल्ड्यू किंवा ग्रीनियर. आता ग्रीनियर सिम्पटम आपल्याला विचारलेला आहे. तर ग्रीनियर सिम्पटम कशामुळे होतात, स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला. ज्याच्यामुळे ते इयर ट्रान्सफॉर्म इनटू ग्रीन लीफ लाईक लीफी वर्ल टाइप स्ट्रक्चर. ओके, मॅनेजमेंट काय आहे, ग्रोइंग और डिसीज प्लांट जे आहे ग्रीन इयर सिम्पटम कशाचे आहे, डाउनी मिल्ड्यू. ज्याला काय म्हणतो आपण, ग्रीन इयर डिसीज म्हणतो. ओके, नाव काय आहे त्याचं, स्क्लेरोस्पोरा ग्रामिनी कोला. ओके, इयर ट्रान्सफॉर्म इनटू ग्रीन लीफ. मॅनेजमेंट काय करायचं, रोगिंग ऑफ डिसीज प्लांट. आणि व्हरायटी लक्षात ठेवायची आहे HB3. ओके, हायब्रिड बाजरा 3. देन नेक्स्ट येतो अर्गॉट क्लाविसेप्स फुजिफॉर्मिस. नाव काय आहे, ज्याचं नाव काय आहे, क्लॅव्हिसेप्स फुजिफॉर्मिस. जो की क्रीम टू पिंक म्युसिलाजेन्स ड्रॉपलेट ऑफ हनीड्यू. आपल्याला हनीड्यू बद्दल विचारलं होतं. हनीड्यू ऊज आउट इन्फेक्टेड फ्लोरेड ऑन पर्ल मिलेट पॅनिकल. पर्ल मिलेटच्या पॅनिकल मधून हनीड्यू जे सिक्रेट होतात ते कशामुळे होतात, अर्गॉट क्लॅव्हिसेप्स फुजिफॉर्मिस मुळे. विदिन 10 to 15 days द ड्रॉपलेट ड्राय and harden the dark brown to black sclerotia develop in place of seed of panicle. म्हणजे पॅनिकल मध्ये सीड न बनता काय बनतात, स्क्लेरोशिया तयार होतात. ओके, अल्टरनेट होस्ट कोणाचा, ब्रिंजल आहे. मॅनेजमेंट काय करायचं, लेट प्लांटिंग अवॉइड करायची. आणि 20% ब्राइन सोल्युशन जे आहे आपल्याला यूज करायचं आहे. कशासाठी, फ्लोटिंग सीड जे आहे ते कलेक्ट आणि डिस्ट्रॉय करून टाकायचे. म्हणजे ते एक्झॅक्ट सीडच नसतात, तो काय असतो, स्क्लेरोशिया असतो. ओके, तो काय करायचा, रिमूव्ह करून टाकायचा. ओके, देन नेक्स्ट डिसीज आहे स्मट. ज्याचं नाव काय आहे, टोलिस्पोरियम पेनिसिलियारे. त्याचं नाव काय आहे, टोलिस्पोरियम पेनिसिलियारे. हा अफेक्ट करतो कर्नेलला. कर्नेल जे आहे ते ग्रीन आणि लार्जर साईजचे, लार्जर इन द बिगिनिंग, आणि ब्लॅक सोराय फॉर्म करतात. काय करतात, ब्लॅक सोराय फॉर्म करतात. आता बघा याच्यामध्ये काय आहे, स्क्लेरोशिया फॉर्म करतात. याच्यामध्ये काय करतात, ब्लॅक सोराय फॉर्म करतात. कन्फ्युज व्हायचं नाही. अर्गॉट आलं म्हणजे स्क्लेरोशिया, स्मट आलं म्हणजे सोराय. स्मट सोराय एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. आता मी तुम्हाला आता आधी सांगितलं होतं, स्मट डिसीज आला म्हणजे काय, व्हिटावॅक्स आलंच. ओके, स्मटेड इयर काय करायचे, रिमूव्ह करायचे. ओके, देन क्रॉप रोटेशन इम्पॉर्टंट आहे स्मट मध्ये. आता हे इरिशफोमाइन, पोटॅटो मधला इरिशफोमाइन जो आहे त्यावरती क्वेश्चन आलाय की इरिशफोमाइन ऑफ पोटॅटो वॉज ड्यू टू. आणि दुसरा क्वेश्चन आहे, लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो वॉज इंट्रोड्यूस इन टू इंडिया फ्रॉम विच एरिया.
ओके. तर बघा इरिश फ्रोमाइन हा कधी आला होता 1845 मध्ये. काय इरिश फ्रोमाइन 1845 मध्ये. जो ग्रेट बंगाल फमाइन बंगाल फमाइन ग्रेट फमाइन जो आहे लेट ब्लाइट पोटॅटो काय फायटोप्थेरा इन्फेस्टन्स मुळे आला होता. ओके. कशामुळे आला होता? फायटोप्थेरा इन्फेस्टन्स. हे काय एंडेमिक डिसीज आहे. काय आहे? एंडेमिक डिसीज आहे. लेट ब्लाइट डिस्ट्रॉइड लिव्स अँड इडिबल रूट ऑफ पोटॅटो, ज्याच्यामुळे काय 20 लाख लोक जे आहे स्टार्वेशन मेले होते. कुठं? आयर्लंडमुळे. काय इरिश फ्रोमाइन कधी आला होता? 1845 मध्ये. आणि तो 1943 वाला कोणता आहे? बेंगाल फ्रोमाइन. ओके. जो की आला होता पश्चिम बंगालमध्ये. आता लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो ज्याचं नाव काय? फायटोप्थेरा इन्फेस्टन्स. बघूया आपण, यावरती क्वेश्चन आलेला आहे. हा काय मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह डिसीज आहे पोटॅटो आणि टोमॅटो मधला. याच्यामध्ये ब्राऊन स्पॉट जे आहे लिव्स वरती, हे बघा इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे सिम्पटम्स जे आहे ते दिसून येतात. बघा ब्लॅक पॅचेस जे आहे ते दिसून येतात. आणि जनरली याचे सिम्पटम जे आहे लेट सीझन फ्लावरिंग स्टेजला याचे सिम्पटम जे आहे ते दिसून येतात. आणि फेवरेबल स्टेज कोणती आहे? हाय ह्युमिडिटी आणि लो टेम्परेचर. हाय ह्युमिडिटी आणि लो टेम्परेचर. ह्युमिडिटी हाय आणि टेम्परेचर कमी हे काय याची फेवरेबल कंडिशन आहे. ओके. देन नेक्स्ट येतो ग्रेप